यू कॅनॉट हँडल द हीट, गेट आउट ऑफ द किचन. स्वतःला हिंदू म्हणून ट्रोलिंग करणारा प्रत्येक जण हा बीजेपीचा समर्थक असतो, हे कशावरनं? पण मी कधीही मी बाई आहे म्हणून माझ्यावर अन्याय होतो, माझ्यावर मला कोणी लिहिता येत नाही, असं फालतू रडण्याचं नाटक. तुम्ही आधुनिक विचारांच्या आहात हे कशावरून ठरतं? तुम्ही कपडे कुठले घालता ह्याच्यावरून ठरतं, तुम्ही देवळात जाता की नाही ह्याच्यावरून ठरतं. पहिली गोष्ट म्हणजे ही पुरोगामी आणि प्रतिगामी ही जी लेबल्स लावलेली आहेत ती मेनली स्वतःला पुरोगामी म्हणून सेल्फ सर्टिफाय केलेल्या लोकांनीच लावलेली आहेत. त्यामुळे ते ठरवतात तुम्ही कोण आहात, ते पुरोगामी की प्रतिगामी. तुम्ही नऊवारी साडी नेसली, तुम्ही कुंकू लावलं, तुम्ही केस बांधले, तुम्ही केसामध्ये फुलं माळली की आपोआप तुम्ही प्रतिगामी होता. खरं तर पुरोगामी आणि प्रतिगामी व्हायचा काही संबंध, पण ट्रोलिंग होतच प्रत्येकाचं होतं, मला माहिती आहे. पण फक्त ते बीजेपीचेच लोक ट्रोल करतात आणि ते डाव्या विचारांच्या किंवा तथाकथित पुरोगामी विचारांच्या बायकांनाच ट्रोल करतात, हे अत्यंत चुकीचं आणि इट्स बेसिकली बुलशिट. नमस्कार, मी भाग्यश्री. बखर लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बखर लाईव्हच्या माध्यमातून आज ज्या पाहुण्या आपल्या भेटीला आलेल्या आहेत त्या सिद्धहस्त लेखिका आहेत, त्याचबरोबर हिंदुत्ववादी लिखाण करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणूनही त्यांची ओळख आहे. सगळ्यात ताजी नवी ओळख तुमची आता एक राजकारणी म्हणून पण होणार आहे का, चर्चा आहे. तर पहिला प्रश्न तोच आहे की एक समाजकारणापासून सुरुवात करत असताना एक अभ्यासक, एक लेखिका समाजकारण करता करता आता राजकारणात सक्रिय व्हावं असं वाटलं आणि त्यासाठी लोकसभेचा 2024चा मुहूर्त का निवडावा असा वाटला? पहिली गोष्ट म्हणजे मला इथे बोलावलं तुम्ही बखर या चॅनलमध्ये, तर त्याचा मला खूप आनंद होतोय. राजकारण ह्या विषयामध्ये चांगल्या लोकांनी उतरायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आणि हे केवळ माझ्या नावाची चर्चा होतीये किंवा हे कालपासून चर्चेत येते म्हणून मी म्हणत नाहीये, पण मला असं जेन्युइनली वाटतं. आणि राजकारणात, सक्रिय राजकारणातच सहभागी व्हावं असं नाहीये. म्हणजे मी राजकीय विश्लेषक समजते स्वतःला आणि मी बरीच वर्ष, म्हणजे आता ऑलमोस्ट 10 वर्ष झाली मी बाकीच्या इतरही बऱ्याच विषयांवरती लिहिते, पण राजकारणावरती लिहिते, खूप बोचरा उपरोधी काही लिहिते बऱ्याच वेळेला. पण राजकारण हा विषय असं नसतं की तुम्ही जे काही काम करता ती नोकरी किंवा तुम्ही जे तुमचे पैसे गुंतवता ते तुमचं अर्थकारण आणि विधानसभेत आणि लोकसभेत चालणारं ते राजकारण, हे वॉटरटाईट कंपार्टमेंट्स आहेत, हे असं नसतं. कारण राजकारण हे असं क्षेत्र आहे लोकशाहीमध्ये विशेषतः की त्याचा ठसा तुम्ही आयुष्यामध्ये सामान्य माणूस जे जे करतो त्याच्यावरती उमटतो. म्हणजे तुम्ही सॅलरीड प्रोफेशनल असाल तर तुम्ही दर वर्षाला इन्कम टॅक्स किती भरता हे राजकारण ठरवतं, कारण बजेट राजकारणी लोक करतात. तुम्ही गृहिणी असाल तर तुम्ही दर महिन्याला गॅसला किती पैसे खर्च करता किंवा कांद्याचे भाव किती रुपये प्रति किलो आहेत हे सुद्धा राजकारण ठरवतं. म्हणजे पिकं, शेती वगैरे ठरतं, पण राजकारणही ठरवतं. त्यामुळे असं कुठलंच क्षेत्र नाहीये. तुम्ही समजा विद्यार्थी असाल तर तुमच्या परीक्षा कधी घ्यायच्या, त्या परीक्षेमध्ये कुठले धडे तुम्ही शिकायचे, कुठला सिलेबस तुमचा असतो, हेही राजकारण ठरवतं. म्हणजे असं कुठलंच क्षेत्र नाहीये की तुम्ही म्हणू शकता. स्पोर्ट्समध्ये असाल तर तिथेही राजकारण येतं, कारण तुम्ही कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये जायचं, तुम्ही भारताला रिप्रेझेंट करताना कोणी कुठे रिप्रेझेंट करायचं हे सुद्धा राजकारणी लोक ठरवतात. त्यामुळे राजकारण हे असं क्षेत्र आहे लोकशाहीमध्ये विशेषतः ज्याचा इम्पॅक्ट हा बाकी इतर सर्व क्षेत्रांमध्ये किंवा सर्व क्षेत्रातल्या लोकांवरती पडतो. त्यामुळे मला राजकारण इंटरेस्ट नाही हे तर चांगल्या माणसांनी म्हणूच नाही. पण दुर्दैवाने आपल्याकडे असं झालंय की एक फॅशन झालेली आहे असं म्हणायची की सगळे राजकारणी चोर आहेत आणि राजकारण इज अ व्हेरी डर्टी गेम आणि पॉलिटिक्स इज अ व्हेरी डर्टी गेम, असं बऱ्याच पार्टीज मध्ये वगैरे हे वाक्य तुम्हाला खूपदा ऐकायला मिळेल. आहे, मी नाही म्हणतच नाहीये, आणि इतकी वर्ष बरंच त्याच्यामध्ये बजबजपुरी आहे, बरंच त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. पण जर सगळ्याच चांगल्या माणसांनी, सगळ्याच ज्यांना स्वतःची म्हणून काहीतरी मूल्य आहेत, मूल्यांची चाड आहे, अशा माणसांनी, शिकलेल्या माणसांनी, ज्यांच्याकडे काहीतरी करायची विजन आहे, अशा माणसांनी, या सर्वच माणसांनी राजकारण इज अ डर्टी गेम म्हणून हात झटकले तर मग राजकारण चांगलं होणार कसं?
अगदी बरोबर आहे ताई. आणि ही जी आता तुम्ही म्हणताय की संभाव्य ही जी बातमी आहे ही जर खरी ठरली आणि जर तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही कुठला अजेंडा घेऊन लोकसभेत जाणार किंवा लोकांसमोर जाणार? इट इज टू अर्ली टू टॉक अबाउट दिस, कारण सध्या तरी नक्की काहीच नाहीये. त्यामुळे त्याच्याबद्दल मी काहीच बोलणार नाहीये जोपर्यंत, म्हणजे मी काल प्रतिक्रिया देताना पण हेच सांगितलं होतं की आय विल क्रॉस दॅट ब्रिज वेन आय कम टू इट. त्यामुळे जर झालं नक्की तर त्याचं तेव्हा पुढे बघू. त्यामुळे त्या अजेंडा वगैरेचं मी, कारण आता इट इज स्टील स्पेक्युलेशन, त्यामुळे ठीक आहे, म्हणजे आपण तेवढं जे आहे मीडियामध्ये आहे तेवढीच बातमी आहे. तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की तुम्ही लिहिता राजकारण या विषयावर आणि ते वाचणार आहे, त्याचे फॉलोअर्स पण खूप आहेत. बोचऱ्या शब्दामध्ये राजकीय विश्लेषण करता असं तुम्ही म्हणालात, ते अगदी खरं आहे. मला दोन गोष्टी याच्यात विचारायच्या आहेत की तुमची एक प्रतिमा, एक हिंदुत्ववादी चेहरा अशी आहे समाज माध्यमांवर आणि सगळीकडेच आहे. आणि आपल्याकडे म्हणजे आपल्या संस्कृतीत म्हणा, आपल्या इतिहासात म्हणा, थोडाफार एक तुम्ही हिंदू संस्कृतीविषयी बोलताय किंवा भारतीय संस्कृतीविषयी फारच आत्मीयतेने बोलताय, म्हणजे तुम्ही प्रतिगामी असा एक शिक्का मारला जातो. एकाच वेळी आधुनिकतेची कास धरत असताना आपल्या संस्कृतीची नाळ सोडून न देण्याचा इतिहास खरा आपल्याकडे आहे आणि मोठी परंपरा आहे. म्हणजे टिळक आगरकर पासून रानडेंपर्यंत सगळेच अत्यंत आधुनिक विचारधारेचे हे होते, विचारधारा मानणारे होते आणि त्याच वेळी त्यांची संस्कृतीची नाळ घट्ट होती. आत्ताच कुठेतरी असं का व्हायला लागलंय स्वातंत्र्योत्तर काळानंतर काही वर्षांनी प्रतिगामी त्वाचा शिक्का का बसला गेलाय, तुम्ही संस्कृतीच्या गप्पा मारायला लागला? पहिली गोष्ट म्हणजे ही पुरोगामी आणि प्रतिगामी ही जी लेबल्स लावलेली आहेत ती मेनली स्वतःला पुरोगामी म्हणून सेल्फ सर्टिफाय केलेल्या लोकांनीच लावलेली आहेत. त्यामुळे ते ठरवतात तुम्ही कोण आहात, ते पुरोगामी की प्रतिगामी. हे जे क्लासिफिकेशन आहे ते त्यांनीच, आणि त्यांच्या हातात इतकी दिवस सत्ता होती त्याच्यामुळे त्यांनीच ती लेबल ठरवलेली आहेत आणि त्यांनीच ती ठरवून लावलेली आहेत. पण हे कशावरून ठरतं, म्हणजे तुम्ही आधुनिक विचारांच्या आहात हे कशावरून ठरतं? तुम्ही कपडे कुठले घालता ह्याच्यावरून ठरतं, तुम्ही देवळात जाता की नाही ह्याच्यावरून ठरतं, तुमचा जर घर संसार असेल तर तुम्ही तुमच्या घरी तुमच्या मुलांसाठी स्वयंपाक बनवता की नाही ह्याच्यावरून ठरतं, की तुमच्या मनामध्ये काय चालतं, कुठल्या प्रगल्भतेने तुम्ही एखाद्या विषयाचा विचार करू शकता आणि तुमचं विजन काय आहे याच्यावरून ठरतं. खरं तर आधुनिकता याचा तुमच्या कपड्यांशी काही संबंध नाहीये. तुम्ही नऊवारी साडी नेसून सुद्धा अत्यंत आधुनिक विचारांच्या होऊ शकता. दुर्गा भागवत तशा होत्या. आणि दुर्गा भागवतांनी मी मुद्दाम सांगते कारण दुर्गा भागवतांनी एक फार छान प्रसंग लिहिलाय, एक आठवण लिहिली आहे त्यांच्या आयुष्यातली. तर त्यांच्या नातवाने त्यांना सांगितलं की चल आजी आपण कुठेतरी फिरायला जाऊन येऊ. नातवाने म्हणजे त्यांच्या भावाच्या नातवाने, त्यांचं नव्हतं लग्न झालेलं. तर त्या म्हणाल्या हो, आणि त्या घरी त्या नऊवारीच साडी नेसायच्या. तर घरातलं त्यांचं जे साधं लुगडं होतं कॉटनचं, तर त्याच्याच त्यांनी ओचे पदर झटकले आणि त्या नातवाला घेऊन त्या फिरायला गेल्या. आणि त्यांना जायचं होतं एशियाटिकच्या इकडे कुठेतरी, त्यामुळे ते ट्रेनमध्ये गेले. ते राहायच्या मला वाटतं वडाळा का माटुंगा अशा ठिकाणी. आणि त्या ट्रेनमध्ये त्यांच्याजवळ नेहमी फर्स्ट क्लासचा पास असायचा, त्याच्यामुळे त्या फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये शिरल्या. आता नऊवारी नेसलेली बाई, साधी घरातलं कॉटन नऊवारी साडी नेसलेली बाई फर्स्ट क्लासमध्ये शिरते, म्हणून त्या काळामध्ये सुद्धा ज्या फर्स्ट क्लासमध्ये सगळ्या जीन्स घातलेल्या किंवा वेस्टर्न ड्रेस घातलेल्या ज्या बायका होत्या त्यांनी त्यांना सांगितलं हिंदीमध्ये की जो डब्बेवाल्यांचा जो डब्बा आहे तो मागे आहे, म्हणजे तुम्ही फर्स्ट क्लास मध्ये येऊ नका, आप जाइए वो वाले डिब्बे में जाइए. तर त्या इंग्लिश मध्ये बोलल्या परत. आणि त्या म्हणाल्या की वाय यू टेलिंग मी दिस, आय हॅव अ फर्स्ट क्लास पास. आणि त्यांनी पण ते इंग्रजीत बोलल्या. ह्याच्यावरनं त्यांचं पुरोगामित्व आणि त्यांचे आधुनिक विचार आपोआप सिद्ध झाले. म्हणजे हेच विचार त्यांनी जर मराठीतनं मांडले असते की माझ्याकडे बघा फर्स्ट क्लासचा पास आहे, तरी त्यांना ह्या लोकांनी कदाचित सांगितलं असतं की तुम्ही त्या ह्याच्यामध्ये जा. कारण तुम्ही नऊवारी साडी नेसली, तुम्ही कुंकू लावलं, तुम्ही केस बांधले, तुम्ही केसामध्ये फुलं माळली की आपोआप तुम्ही प्रतिगामी होता. खरं तर पुरोगामी प्रतिगामी व्हायचा काही संबंध नाही. मी एकटीने जगातल्या आतापर्यंत 25 देशामध्ये माझा प्रवास झालाय, त्याच्यातल्या जवळजवळ 16-17 देशामध्ये मी एकटीने बॅकपॅकिंग केलंय.
आणि प्रत्येक वेळेला कुठल्याही देशात जाताना माझ्या सुटकेसमध्ये कमीत कमी एक साडी जरूर असते, म्हणजे आय मेक इट अ पॉइंट. आणि पूर्ण वेळ कदाचित साडी नेसून वावरू शकत नाही, कारण प्रत्येक देशातले क्लायमॅटिक कंडिशन वेगळे असतात. खूप थंडी असेल तर त्रास होतो. पण तरी सुद्धा ज्या देशामध्ये मी जाते त्या देशामध्ये 1 किंवा 2 दिवस तरी मी आवर्जून साडी नेसते. आणि प्रत्येक ठिकाणी मला तिथल्या लोकांनी सन्मानच दिलाय. इट्स अ ग्रेट कन्व्हर्सेशन स्टार्टर. म्हणजे तुम्ही पॅरिसमध्ये जाऊन आयफेल टॉवरच्या इकडे खाली साडी नेसून जर तुम्ही उभे असलात तर तुम्हाला आजही, म्हणजे नाव साडी इज व्हेरी कॉमन, पण तरी सुद्धा 10 लोक येऊन तुम्हाला विचारतील की इट्स अ लवली आउटफिट, त्याला काय म्हणतात, तुम्ही इंडियन आहात का. म्हणजे त्यांना खूप कौतुक वाटतं. आणि हे अगदी मी पेरूला गेले होते तेव्हा सुद्धा मी साडी नेसून गेलेली आहे. तिथे तर लोकांनी फार कमी बघितलेलं आहे. म्हणजे युरोपमध्ये वगैरे आता कॉमन आहे, कारण भारतीय लोक खूप जातात तिकडे. पेरूमध्ये थोडंसं अनकॉमन आहे. पण तिथे सुद्धा मला खूप लोक आवर्जून भेटले की इट्स सच अ ब्युटिफुल ड्रेस, आणि मग त्यांनी खूप कौतुक केलं वगैरे. हे सगळं तिथे होतं. पण साडी नेसून एकटीने फिरते, बाकीचं सगळं मीच करते ना. माझे बुकिंग्स मी करते, मी एकटी फिरते, मी पब्लिक ट्रान्सपोर्टनी फिरते. म्हणजे ज्या आजकालच्या 16-17 वर्षाच्या मुली ज्या इंस्टाग्राम रील्स बनवतात सोलो ट्रॅव्हलर म्हणून, ते मी करते. मी साडी नेसून करते. पण म्हणून मी प्रतिगामी होते का? बरं, मी हिंदुत्ववादी आहे, म्हणजे डंके की चोट पे सांगते, मी हिंदुत्ववादी आहे. तुम्हाला काय म्हणायचं म्हणा, मला काही फरक पडत नाही. मी 3 मुलांची आई आहे, मी गृहिणी आहे, आणि माझ्या सगळ्या भूमिका मी चांगल्या रीतीने पार पडते याचा मला रास्त कॉन्फिडन्स आहे. पण मी जेव्हा भटकायला जाते वर्षातनं 3 आठवडे, तेव्हा माझ्या घराकडे माझी मुलं आणि माझा नवरा हे मॅनेज करतातच ना. म्हणजे हिंदुत्ववादी बाई असली की ती एकदम केवळ रांधावाडा उष्टी काढा असंच करते, आणि तिच्यावरती ते सनातन स्त्रीत्वाचं ओझं लादलं गेलेलं आहे, आणि तिच्या घरी केवळ पेट्रियार, काय म्हणते त्याला, ब्रॅह्मिनिकल पेट्रियार, नाही माहितीये मला, मी मराठी शब्द माहितीये मला. पण आजकाल काय आहे ना की पितृसत्ताक असं म्हटलं की ते मराठी नसतं, ब्रॅह्मिनिकल पेट्रियार्की म्हटलं ना की ते मराठी होतं. तर ती ते तसा तुमच्यावरती अन्याय होतो असं नाहीये ना. आय एम व्हेरी कॉन्फिडंट अँड आय एम व्हेरी कम्फर्टेबल इन माय स्किन. मी आहे ही अशी आहे. तुम्हाला स्वीकारायचं असेल तर स्वीकारा, नसेल स्वीकारायचं तर तुमच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही, गेला तुळत. जितकं ठामपणे तुम्ही हे बोलताय, आणि त्याच्याच पुढे मला तुम्ही मगाशी मुद्दा बांधलात त्याच्याच की तुम्ही काय कपडे घालता, तुम्ही कशा राहता, ह्यावर जसं आधुनिकता आणि प्रतिगामित्व आणि पुरोगामित्व ठरत नाही, तसंच आता आपण जेव्हा हिंदू संस्कृती विषयी बोलतो, हिंदू संस्कृतीतल्या अनेक प्रथा परंपरा याच्याविषयी बोलतो, त्या पण काळानुरूप बऱ्यापैकी बदलत आल्या आहेत. माझा रोग तुमच्या कॅम्पेन नो बिंदी नो बिझनेस मध्ये आहे का? तर मग एखाद्याच्या पर्सनल आयुष्यात ती कशी राहते, ती काय घालते, ती टिकली लावते की नाही, कुंकू लावते की नाही, ह्यावरून आपण कसं तिला किंवा त्याला किंवा त्यांच्या अख्ख्या ह्याला जज करायचं, आणि ह्याचं कसं तुम्ही विश्लेषण करता? कोणी जज केलंय मला? मी नो बिंदी नो बिझनेस कॅम्पेन ही सुरू केली, ती अत्यंत यशस्वी झाली. अनेक ब्रँड्सनी, म्हणजे मोठमोठ्या ब्रँड्सनी, नावं घेऊन सांगते, फॅब इंडिया, तानिष्क, इथे पुण्यातले PNG यांनी स्वतःच्या कॅम्पेन्स बदलल्या. हे माझ्या कॅम्पेनचं खूप मोठं यश आहे, आणि ही कॅम्पेन मी अगदी एकहाती चालवली होती. पण तुम्ही मला एक असं स्टेटमेंट, माझं लिखाण सगळं सोशल मीडियावरचं ओपन आहे, मी कधीही कुणाला ब्लॉक केलेलं नाहीये, तुम्ही आजही जाऊन शोधू शकता. आणि असे शोधणारे बरेच लोक आहेत जे माझा प्रत्येक फोटो घेऊन भिंग लावून बघत असतात की मी बिंदी लावली आहे की नाही. इट इज अ फॅक्ट. म्हणजे खूप लोकांनी असं मला सांगितलेलं आहे की बिंदी आज छोटी आहे, बिंदी आज मोठी आहे. एनिवे, दॅट्स नॉट द पॉइंट. मी एक माझं वाक्य असं दाखवा जिथे मी असं म्हटलंय की प्रत्येक हिंदू बाईने सर्व काळ बिंदी लावलीच पाहिजे. माझा मुद्दा, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ऍज अ प्रायव्हेट सिटीजन तुम्ही कसले कपडे घालता किंवा तुम्ही बिंदी लावता की नाही याच्याशी नाहीच होता. मी काय म्हटलं होतं की गेल्या 8-10 वर्षामध्ये मी बघते, आणि ऍज अ राजकीय आणि मीडिया विश्लेषक हे मला दिसतं, आणि आय हॅव अक्वायर्ड द टूल्स टू अनालाइज द कॉन्टेंट दॅट इज गिव्हन टू यू, की जे आपल्या सणांच्या निमित्ताने जे ऍडव्हर्टायझिंग होतं, आणि हे मी खास करून दिवाळीच्या संदर्भात बोलते, कारण दिवाळी इज द ग्रेटेस्ट इकॉनॉमिक अपहिवल फेस्टिवल ऑफ इंडिया. म्हणजे जी
आर्थिक उलाढाल जी होते किंवा बरेच ब्रँड्स जे नवीन प्रॉडक्ट्स जे बाजारामध्ये आणतात ते दिवाळीच्या वेळेला आणतात, कारण दिवाळीच्या वेळेला सगळे लोक नवीन खरेदी करतात. म्हणजे लोक घरं नवी घेतात, लोक गाड्या नव्या घेतात, लोक कपडे नवे घेतात, दागिने नवे घेतात, बऱ्याच गोष्टी घेतात. त्याच्यामुळे आर्थिक उलाढाल तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये होते. आणि मला हे दिसत आलेलं आहे गेल्या 8-10 वर्षामध्ये की दिवाळीच्या ज्या जाहिराती होत्या त्या पूर्वी फार, म्हणजे त्याच्यामधनं दिवाळी हा हिंदू सण आहे हे प्रत्येक गोष्टीत अधोरेखित होत होतं. म्हणजे रांगोळी असायची, आकाश दिवे असायचे, फुलांची सजावट असायची, पूजा असायची, लक्ष्मीची पूजा असायची, मागे जे म्युझिक आहे ते सनई चौघडा वगैरे असं पारंपरिक भारतीय म्युझिक असायचं, सगळं कुटुंब एकत्र असायचं, मिठाई असायची चांदीच्या प्लेटमध्ये, कुटुंबाने सर्वांनी भारतीय कपडे घातलेले असायचे, त्यांच्या चेहऱ्यावरती बिंदी किंवा तिलक काहीतरी असायचं. ते जे भारतीयत्व आहे, तो जो सोहळ्याचा जो आनंद आहे, तो जो उत्सवी आनंद आहे, जी भारताची मूळ पहचान आहे, म्हणजे आपली USP आहे ती. आपण कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद घेतो. आपली जी संस्कृती आहे ती फार व्हायब्रंट आहे, रंगीबेरंगी आहे, आनंदी संस्कृती आहे आपली. आपली संस्कृती सुटकी संस्कृती नाहीये. आपण उत्सवामध्ये विटक्या रंगाचे कपडे, जुने कपडे घालून घरातलं कोणीतरी गेल्यासारखं चेहरा करून बसत नाही. तर हे जे उत्सवी वातावरण आहे हे ऍड्स मधनं हळूहळू गायब व्हायला लागलं. हा बदल काही एका वर्षात नाही झाला किंवा एका रात्रीत नाही झाला. म्हणजे एका वर्षी सगळे दिवे गायब झाले, एका वर्षी रांगोळी गायब झाली, एका वर्षी जे लक्ष्मीची ज्या मूर्ती दाखवत होती पूजा करताना त्या गायब झाल्या. असं करत करत शेवटी दिवाळी हे फक्त गिफ्टिंगचं उत्सव, म्हणजे फक्त बाजारातनं वस्तू घ्यायच्या आणि त्या लोकांना द्यायच्या, पण त्याचा हिंदू धर्माशी, हिंदू संस्कृतीशी त्याचा काही संबंध राहिलेला नाही, असं एक पोर्ट्रे करायचा प्रयत्न जो ज्या ब्रँड मॅनेजमेंटवाल्या ज्या कंपनीज होत्या त्यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये सतत चालवला होता. आणि त्याची शेवटचं प्रतीक जे गायब झालं, कारण आजही तुम्ही बघाल तर अगदी आधुनिकातल्या कोट अनकोट आधुनिक म्हणते मी, अगदी आधुनिकातल्या आधुनिक विचारांच्या घरामध्ये जरी तुम्ही गेलात तर ते जर अगर दिवाळी साजरी करत असतील तर कमीत कमी दिवाळीच्या दिवशी तरी ते चांगले भारतीय कपडे घालतील, ते चांगले आनंदी दिसतील आणि ते कपाळावरती अगदी मायन्यूट का होईना पण बिंदी किंवा टिळक लावतील. इट्स अ फॅक्ट. तुम्ही कुठेही बघा, भारतभरात कुठेही बघा. मग तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये जर बिंदीचं एवढं महत्व आहे सणांच्या दिवशी तरी, तर मग ते ऍड्स मध्ये का नसावं? म्हणून मी फक्त अशी भूमिका घेतली होती ट्विटरवरनं की माझ्या ट्विटचं पहिलंच वाक्य असं होतं, स्पीकिंग फॉर मायसेल्फ. म्हणजे मी फक्त माझ्यापुरतं बोलते, मी माझे पैसे अशा कंपनीच्या प्रॉडक्टवरती घालवणार नाही जी कंपनी माझ्या परंपरांचा, माझ्या धर्माचा, माझ्या प्रतीकांचा, माझ्या उत्सवांचा योग्य सन्मान करत नाही. माझी भूमिका सरळ साधी सोपी होती की तुम्हाला जर हिंदूंचा पैसा पाहिजे तर मग तुम्ही हिंदूंच्या परंपरांचा, हिंदूंच्या प्रतीकांचा, हिंदूंच्या धर्माचा सन्मान तुम्हाला करावाच लागेल, कारण पैसे माझे आहेत, माझ्या निडाळाच्या घामाचे आहेत, मी कमावलेले आहेत आणि ते पैसे मी कशावरती खर्च करावेत हे ठरवणं हा केवळ आणि केवळ माझाच हक्क आहे. ही एवढी साधी सरळ खाजगी भूमिका मी घेतलेली होती. आता ती भूमिका लोकांना पटली आणि मी फक्त एवढंच लिहिलं होतं की तुम्हाला जर ही भूमिका पटत असेल तर से नो बिंदी नो बिझनेस, हॅशटॅग नो बिंदी नो बिझनेस. आता त्या हॅशटॅगची चळवळ झाली ती काही मी एकटीने नाही केली, ती चळवळ किंवा कुठल्या राजकीय पक्षाने पण नाही केली किंवा ती कुठल्या एका मोठ्या सेलिब्रिटी प्लेयरने किंवा नटाने किंवा नटीने एंडोर्स पण नाही केली. ती चळवळ फक्त एक सामान्य सिटीजन, नागरिक म्हणून मी चालवली आणि ती माझ्यासारख्याच इतर सामान्य नागरिकांना, त्यांना कुठेतरी पटलं हे, कारण त्यांना हे जाणवत होतं, त्यांनाही हे दिसत होतं, पण त्यांना याच्या बाबतीत काय करावं हे कदाचित समजत नसेल. त्यांच्या खदखदणाऱ्या भावनांना या हॅशटॅगमुळे वाट मिळाली आणि त्याच्यामुळे ह्या हॅशटॅग ही चळवळ बनली आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली या कंपन्यांच्या बिझनेसवरती परिणाम झाला. आणि या कंपन्यांच्या बिझनेसवरती परिणाम झाला म्हणून आणि म्हणूनच केवळ त्यांनी त्यांच्या कॅम्पेन्स बदलल्या, कारण एकटीने हॅशटॅग करून कोणीही काहीही झालं नसतं. ती चळवळ झाली, सामान्य हिंदू माणसाला ती आपली वाटली, म्हणून
हा बदल झाला. आणि हे कुठपर्यंत पोहोचलं हे मी एक सहज उदाहरण म्हणून देऊन सांगते. इट इज व्हेरी फनी. मी एकदा इथे दर दिवाळीला पुण्यामध्ये एक बाई आहेत, त्या कागदाचे आकाशकंदील करतात, कागद आणि बांबूचे. तर मी आवर्जून माझ्या घरापासून तिकडे येते, कारण मला ते फार आवडतात, ते ट्रेडिशनल आकाशकंदील जे आहेत ते. तर ते घ्यायला मी जात होते आणि ते मेट्रोच्या खोदकामामुळे सगळं ट्रॅफिक उलट पालट करून ठेवलं. त्यामुळे मी गाडी कुठेतरी पार्क करून मी त्यांच्याकडे चालत चालले होते. तर एक कॉलेजमधले दोघे मुलं ती मोटरसायकलवरनं जात होती आणि ते अगदी एकदम म्हणजे केसांचे कोंबडे वगैरे केलेले, एकदम असे परत कोट अनकोट आधुनिक दिसणारे. तर ते मी जाताना त्यांनी मला ओळखलं आणि ते थांबले आणि ते जोरात ओरडले, नो बिझनेस, नो बिंदी, नो बिझनेस. आणि त्यांनी मला हात वर करून दाखवला. दॅट वॉज हे ज्या वर्षी ही कॅम्पेन सुरू केली होती, म्हणजे 2 वर्षांपूर्वी, तेव्हाची गोष्ट आहे. सो इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग फॉर मी की त्या डेमोग्राफिक मधली लोक सुद्धा, म्हणजे मला जे लोक सांगतात आता की नवीन पिढीला काही राहिलेलं नाहीये, नवीन पिढीला काही परंपरांची जाण नाहीये, नवीन पिढीला दे आर नॉट इंटरेस्टेड इन ऑल दिस बोरिंग ओल्ड फॅशन थिंग्स वगैरे, असं काही नाहीये. नवीन पिढीलाही हे पटतं, फक्त त्यांना ते कुणीतरी लॉजिकली तार्किक दृष्ट्या त्यांना ते पटवून द्यायला लागतं. त्यांना जर तुमच्या आर्ग्युमेंटमध्ये दम दिसतो तर ते तुमचं ऐकतातच. आणि हे माझी मुलं त्या वयाची आहेत, म्हणजे 17-18 वर्षाच्या वयाची आहेत, त्यामुळे ती वाद खूप घालतात आणि वाद घालायलाच हवा. ते निकोप संवादाचं लक्षण आहे तुमच्या आणि तुमच्या मुलांमधल्या. पण त्यांना जर एखादी गोष्ट तुम्ही नीट व्यवस्थित पटवून दिली तर ती पटवूनही घेतात, कारण ही पिढी तशी फार वेल इन्फॉर्म्ड आहे आणि त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत ज्या मी त्या वयाचे होते तेव्हा कदाचित मला, म्हणजे माझ्या परिघात सुद्धा त्या आल्या नसत्या. त्या गोष्टी त्यांना आता सगळ्या माहिती आहेत. तुमचं मंदिर स्थापत्य या विषयावरही भरपूर अभ्यास आहे. हो. पूर्वीच्या काळीची जी मंदिरं होती ती सोशल गॅदरिंग आणि ऊर्जा एकत्र करण्यासाठीची होती. मानसिक शांतता हा एक किंवा एक आध्यात्मिक उन्नती यासाठी मंदिरं होती. आत्ताची जी मंदिरं आहेत ती कुठे डाव्या उजव्यांच्या लढाईमध्ये पटलावर आली आहेत, त्याचा वापर कुठेतरी होतोय एक मंदिरशास्त्राच्या अभ्यासक म्हणून. आणि याविषयी तुम्हाला काय वाटतं? हे मंदिरांची भूमिका काय राहायला हवी, विशेषतः अयोध्या आणि ह्या सगळ्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर. पण एकूण जे उन्मादी वातावरण दिसलं त्याच्या आधी नंतर याही भागात दोन्ही बाजूंचा विचार करता, तर त्याविषयी तुमचं काय? मुळात जो उन्मादी शब्द वापरलाय त्यालाच माझा आक्षेप आहे. मला कुठेही उन्माद दिसला नाही, मला आनंद दिसला, मला उत्सवी वातावरण दिसलं. मी 22 डीजे लावून नाचणं ह्याला आपण उन्मादच म्हणू शकतो का? पण त्या गाण्यातले शब्द आणि श्रीराम किंवा मंदिर ह्याचा तसा काहीच संबंध नव्हता. तसे दर उत्सवाला, दर समाजाच्या उत्सवाला, दर कुठल्याही उत्सवाला या देशामध्ये प्रत्येक जण कोपऱ्यावरती डीजे लावून नाचतो. तुम्ही बाकी कोणाला म्हटलंय कधी उन्मादी? म्हटलंय कोणाला म्हटलं नाही. पण माझं म्हणणं एवढंच आहे की मंदिराशी असोसिएशन याचं कसं असू शकतं? का होऊ नये? मंदिरं ही आनंद साजरा करायचं ठिकाण आहे. कोणी सांगितलं की मंदिरामध्ये फक्त जाऊन शांतपणे बसायचं आणि योग करायचा, फक्त एवढंच मंदिरांचं स्थान होतं? आपल्याकडे मंदिर ही एक संस्था होती. पहिली गोष्ट, इट वॉज अन इन्स्टिट्यूशन. ते फक्त देवळात जायचं, देवापुढे हात जोडून उभं राहायचं, काय मागायचं असेल ते मागायचं, प्रसाद घ्यायचा, तीर्थ घ्यायचं आणि जायचं. इतकं लिमिटेड आपल्या आयुष्यामध्ये, म्हणजे भारतीय लोकांच्या आयुष्यामध्ये मंदिरांचं स्थान हे कधीही नव्हतं. मंदिरं शिक्षणाचं स्थान होती, म्हणजे मंदिरांमधनं शाळा चालायच्या, युनिव्हर्सिटीज चालायच्या, ज्याला मंदिरांच्याकडनं वर्षासनं मिळायची. मंदिरांमध्ये बाजारपेठी भरायच्या, मंदिरांचे जे पटांगणं होती त्याच्यामध्ये आठवड्यातनं 1 दिवस तरी बाजार भरायचा. त्याच्यामध्ये आजूबाजूच्या सगळ्या गावामधले लोक त्या ज्या काही वस्तू करतात त्या घेऊन यायचे विक्रीला. आजही तुम्ही जर क्षेत्राच्या ठिकाणी गेलात तर तुम्ही जेव्हा मंदिराकडे जाता तेव्हा तो मंदिराचा रस्ता जो असतो तो मेन बाजारपेठेचाही रस्ता असतो आणि तिथे आजूबाजूला जी दुकानं असतात त्याच्यामध्ये जे लोकल ज्या वस्तू मिळतात त्या आजही सगळीकडे मिळतात. म्हणजे तेव्हाची गोष्ट तर अगदीच वेगळी होती. मंदिरं शिक्षणाचं केंद्र होती, मंदिरं व्यापाराचं केंद्र होती, मंदिरं वेर अ व्हेरी गुड सोर्स ऑफ वॉटर कन्झर्वेशन. म्हणजे मंदिरांचे जे, प्रत्येक मंदिराला पुष्करणी असते, त्या वेळेमध्ये त्या पुष्करण्या अशा बांधल्या जायच्या की त्या गावातलं जे सगळं पावसाचं पाणी जे रस्त्यावरनं येतं त्याला अंडरग्राऊंड
पाईपलाईन दिलेली असायची आणि ते सगळं पाणी शेवटी त्या पुष्करिणीमध्ये साठवलं जायचं. सो जेव्हा उन्हाळा असेल आणि जेव्हा पाण्याचं दुर्भिक्ष असेल, जेव्हा दुष्काळ पडेल, 1-2 वर्ष पाऊस नाही पडला, तर त्या मंदिराच्या पुष्करिणीमध्ये कायम पाणी साठलेलं असायचं, जे पाणी पूर्ण गावाला मिळायचं. मंदिराकडे स्वतःच्या अन्नधान्याचा साठा असायचा. दुष्काळ पडला तर मंदिराची कोठारं ही तिथल्या लोकांसाठी उघडी केली जायची. म्हणजे मंदिर त्या वेळेमध्ये आजही दक्षिणेच्या जवळजवळ प्रत्येक मंदिरामध्ये फुकट अन्नदान चालतं. म्हणजे तिथले कोणीही येऊन, आणि तुमची जात काही असो, तुमचा धर्म काही असो, तुम्ही मंदिरात येऊन जेवलात तर आजही तुम्हाला कोणी नाही म्हणत नाही. आजही मंदिरामध्ये अन्नदानाचं पवित्र कार्य चालतं, जे हजारो वर्ष भारतामध्ये चाललेलं होतं. मंदिरं संगीत, नृत्य, प्रवचन, साहित्य या सर्वांचंही केंद्र होते. म्हणजे आपल्याकडे असं कधीच नव्हतं. जिथे बेळूरचं जर तुम्ही मंदिर बघितलं, जे चंदकेशवाचं मंदिर आहे, तर मंदिराच्या ज्या पुढे जी रंगशिला नावाची जी जागा असते सभा मंडपामध्ये, ती मोठी शिला असते, इट इज अ स्टेज, म्हणून त्याला रंगशिला म्हणतात. त्याच्यामध्ये रेग्युलर नृत्य, नाट्य, साहित्य, कीर्तन, प्रवचन, संगीत अशी सेवा व्हायची आणि मोठमोठी लोक येऊन तिथे सेवा द्यायची. म्हणजे ते जे मंदिर राजाने बांधलं, मी ते एकच उदाहरण देते. ते जे विष्णुवर्धन नावाचा जो राजा होता, होयसळ राजा, त्याची पत्नी शांतला देवी, आणि तो हिंदू होता आणि ती जैन होती बरं का, आणि ती नृत्यात पारंगत होती. तर ते जेव्हा मंदिर त्याची जेव्हा प्राणप्रतिष्ठा झाली, तेव्हा त्या रंगशिलेवरती पहिलं नृत्य हे त्या शांतला देवीने केलं. म्हणजे नाचणं, गाणं, सर्व कला हे मंदिरांमध्ये आधीपासून पण होतं. मग त्याला उन्माद कशाला म्हणायचा? हे लेबला आपण लावतो. लोक स्वतःचा आनंद प्रकट करतात आणि त्यांना तो हक्क आहे. जर बाकीच्या इतरांनाही तो हक्क आहे, बाकीचे कुठल्याही नेत्याच्या जयंतीला डीजे लावून धिंगाणा करतात, त्याला म्हटलं का तुम्ही कधी उन्माद? ते उलट माझं म्हणणं हेच आहे, म्हणजे माझा प्रश्नाचा रूपही तोच होता की हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या सण किंवा याच्या ज्या परंपरा आहेत त्या प्रामुख्याने जे जसं म्हटलं तसं सोशल गॅदरिंग मंदिरात होत असलं तरी एक कौटुंबिक आनंद सोहळा, म्हणजे दिवाळी सुद्धा कुटुंब परिवार यांच्या, किंवा गणपतीची पूजा सुद्धा सार्वजनिक स्वरूप राजकारणासाठी लोकमान्य टिळकांनी दिलं हे आपल्याला माहिती आहे, हा इतिहास आहे. वेळेस इतर धर्मांमध्ये सुरुवातीपासूनच, म्हणजे माझा फार अभ्यास नाही त्या सगळ्या धर्मांचा किंवा हिंदू संस्कृतीच्या अभ्यासा, पण जे काही मला दिसलं आहे, जे काही वाचलं आहे त्यानुसार इतर धर्मियांमध्ये सामूहिक प्रार्थना आणि प्रार्थना स्थळ असंच त्याचं, म्हणजे मंदिर म्हणजे इज इक्वल टू प्रार्थना स्थळ असं होतं. तर मग हिंदू धर्माच्या तुम्ही म्हणता तसं साजरा करणं, आनंद साजरा करणं, यात आपणच कुठे हिंदू म्हणून अनुकरण करतोय का बाहेर जाऊन? म्हणजे ते आता आपण अजिबातच नाही, धर्म हा अजिबातच नाही, अजिबातच नाही. पहिली गोष्ट म्हणजे हे अर्धसत्य आहे. आपल्या धर्माचं स्वरूप जितकं पर्सनल आहे, जितकं खाजगी आहे, तितकंच ते सार्वजनिकही आहे. म्हणून तर एवढी मोठी 5-5 एकरांच्या, 7-7 एकरांच्या, 10-10 एकरांच्या प्रकारात पसरलेली मंदिर आहेत. नाही तर का त्यांना वेळ लागलं होतं का की एवढ्या मोठ्या प्रकारामध्ये मंदिर बांधायला? ते मंदिर बांधलं आणि त्या मंदिराचं जे प्रत्येक, म्हणजे मंदिर जर तुम्ही बघता ऍज अ वास्तू, की त्याचे जे मंडप असतात ते लोक किती येतील आणि त्या मंदिराला किती लोक पेट्रनाइज करतील या हिशोबाने ते बांधलेले असतात. म्हणजे छोट्या मंदिरांचा सभामंडप छोटा असतो, मोठ्या मंदिराचा म्हणजे बृहदीश्वरासारख्या मंदिराचा त्याच्या सभामंडपामध्ये हजारो लोक मावू शकतात. आता हजारो लोक तिथे येणारच नसतील तर मग ते 1000 लोक मावणारं सभामंडप का बांधतील? लॉजिकली विचार करा, तार्किक दृष्ट्या. कारण मंदिर बांधायला पैसा लागतो, प्रचंड प्रमाणामध्ये पैसा लागतो. आणि जेव्हा एखादा राजा किंवा एखादा सेनापती किंवा कोणीही एखादं जेव्हा मंदिर बांधतं, तेव्हा ते केवळ फक्त देवापुढे जाऊन हातच जोडायचे असतील तर एक गुमटीच बांधली असती ना, जी आजही तुम्हाला ठिकठिकाणी दिसते. प्रत्येक झाडाखाली, गावात प्रत्येक पाराखाली तुम्हाला तशी छोटी घुमटी दिसते, जे मंदिरांचं सुरुवातीचं बीज आहे. म्हणजे ते जे घुमटी आणि त्या घुमटीतला तो देव हे न्यूक्लियस आहे आज सुद्धा मोठ्या मोठ्या मंदिरांचं. मग मोठी मोठी सार्वजनिक मंदिरं का बांधली गेली? कारण त्यांच्यामध्ये सार्वजनिक ऍक्टिव्हिटीज चालायच्या आणि अजूनही चालतात. म्हणजे आता तुम्ही जर गुरुवायूरला गेलात किंवा आता जर दक्षिणेतल्या कुठल्याही मंदिरामध्ये गेलात तर मुख्य मंदिराच्या बाहेर एक मंडप असतो, त्या मंडपामध्ये एक स्टेज असते. त्या स्टेजमध्ये म्हणजे कुणाला जर आपला अरंगेत्रम करायचंय, भरतनाट्यम केलं, पहिला परफॉर्मन्स इथे करायचा आहे, कुणाला आपल्या गाण्याची सेवा द्यायची आहे, कुणाला आपल्या कविता वाचून दाखवायच्या आहे, कुणाला आपल्या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ करायचा आहे, तर ते येऊन ते करू शकतात. म्हणजे ते अजूनही ते सर्व्हाइव्ह झालेलं आहे. त्यामुळे आपला धर्म फक्त खासगी होता ही अत्यंत
चुकीचं नाही म्हणते मी, पण हे अर्ध सत्य आहे. खाजगी होताच, म्हणजे आर रिलिजन इज बोथ पर्सनल, बोथ प्रायव्हेट एज वेल एज पब्लिक. मंदिराचा विषय निघालाच आहे आणि भारतात सर्वधर्म समभावाची चर्चा बऱ्याच ठिकाणी होत असते, पण जेव्हा मंदिराचं अर्थकारण येतं तेव्हा सरकारची लुडबुड दिसते. हो. मात्र तेच मस्जिद किंवा चर्च बाबतीत तेवढा धडकपणे कोणी बोलतही हो. नाही आणि ते आर्थिक ह्याच्यात ते घुसतही नाही. तर यावरही तुम्ही आवाज उठवताय. हो. तर नेमकं काय सांगाल यावर? आत्ता तू जो प्रश्न उपस्थित केलाय तो अत्यंत चांगला आणि त्यातला कळीचा मुद्दा तू ऑलरेडी सांगितलेला आहेस, की एखाद्या समाजाची प्लेस ऑफ वर्शिप म्हणजे त्याची जी पूजा करण्याची जी वास्तू असते, कुठल्याही समाजाची असो, ती त्या समाजाच्याच हातात असणं हे लॉजिकल आहे. म्हणजे मी जर हिंदू असेल तर माझी मंदिरं ही हिंदूंनीच कंट्रोल केली पाहिजेत, किंवा मुसलमानांच्या मॉस्क त्यांनीच कंट्रोल केल्या पाहिजेत, किंवा ख्रिश्चनांच्या चर्चेस या त्यांनीच मॅनेज केल्या पाहिजेत. हे लॉजिकल आहे. पण ह्या देशामध्ये कायदा बनवताना असा अत्यंत अन्यायी कायदा बनवला गेला की बाकीच्या सर्व अल्पसंख्याकांना त्यांच्या त्यांच्या प्लेसेस ऑफ वर्शिप त्यांना हव्या तशा चालवता येतात, त्यांना हवे तसे त्याचे फंड्स वापरता येतात, पण फक्त हिंदूंच्या मंदिरावरती सरकारची अधिसत्ता चालते. आणि हिंदूंच्या मंदिरांमध्ये सामान्य हिंदू जी भेट चढवतात ती भेट खरं तर ती त्या देवासाठी आणि त्या मंदिरासाठी म्हणून चढवतात, आणि जास्तीत जास्त आपण म्हणू शकतो की इतर धार्मिक कार्यासाठी चढवतात. ती काही सेक्युलर सरकारी शाळा चालव्यात म्हणून कोणी मंदिरामध्ये जाऊन दानपेटीमध्ये 100 रुपये घालत नाही. ते घालायचे असेल तर मी कर देईन ना, मी कर देतेच आहे. त्या करायचा पैसा सरकारने वापरावा ना, रस्ते बनवण्यासाठी, स्मशान बांधण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टी बांधण्यासाठी. मी जेव्हा मंदिरात जाते आणि मी मंदिराच्या दानपेटीमध्ये जेव्हा 100 रुपये किंवा 200 रुपये टाकते किंवा 10 रुपये टाकते किंवा 2 रुपये टाकते, इट्स नॉट इम्पॉर्टंट. ते मी त्या देवासाठी म्हणून टाकते, त्या देवळाची व्यवस्था चांगली चालावी म्हणून टाकते, किंवा ते देऊळ ज्या धार्मिक ऍक्टिव्हिटीज करतं, म्हणजे ते आजूबाजूच्या लोकांसाठी शाळा चालवणं असेल किंवा एखादा दवाखाना चालवणं असेल किंवा काही असेल, ते केवळ त्याच्यासाठी म्हणून मी तो दिलेला पैसा असतो. तर तो पैसा कसा वापरायचा हे ठरवायचा सरकारला अधिकार असू नये. हे लॉजिकल आहे. हे कुठल्याही तर्कशास्त्राच्या कसोटीवरती तुम्ही घासून पाहिलं तर तुम्हाला उत्तर हेच दिसेल. मग हा अन्याय केवळ हिंदूंच्याच बाबतीमध्ये का? बरं, तुम्हाला सगळ्याच जर प्लेसेस ऑफ वर्शिप जर तुम्हाला चालवायच्या असतील तर तुम्ही सगळ्याच घ्या ना मग आपल्या ताब्यामध्ये, फक्त हिंदूंच्या कशाला? हिंदूंच्या प्लेसेस ऑफ वर्शिप हिंदूंच्या ताब्यात द्या चालवायला असं म्हटलं की एक आक्षेप लोक नेहमी उपस्थित करतात, पण मग ते कुठली कम्युनिटी कंट्रोल करणार? हा पहिला प्रश्न येतो. मग त्याच्यामध्ये अफरातफर झाली किंवा पैसे यांनी त्यांनी लुटले तर मग काय होणार? हा दुसरा प्रश्न येतो. मग तिसरा प्रश्न येतो की ते मॅनेज करताना एकमेकांच्या मध्ये भांडणं लागली तर ते कोण मॅनेज करणार? हा तिसरा प्रश्न येतो. आता हे तिन्ही प्रश्न जे आहेत ते तर्कशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे आहेत, कुतर्क आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की बाकीच्या कम्युनिटी मधली माणसं चांगली आहेत, ती अफरातफर करत नाहीत, ती एकमेकाशी भांडत नाहीत, त्यांचे एकमेकांमध्ये छोटे गट होत नाहीत, फक्त हिंदूंमध्येच ते असतात, फक्त हिंदूच इनकेपेबल आहेत त्यांच्या स्वतःच्या प्लेसेस ऑफ वर्शिप मॅनेज करण्यासाठी? पण मग हेच हिंदू आहेत ना जे मोठमोठ्या कंपन्या मॅनेज करतात, हेच हिंदू आहेत ना जे मोठमोठ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मॅनेज करतात, हेच हिंदू आहेत ना जे मोठमोठ्या प्रकल्पांवरती काम करतात. मग तुम्हाला असं म्हणायचंय की ऍज अ सीईओ मी माझी फॉर्च्यून 500 कंपनी व्यवस्थित चालवू शकते, पण एखाद्या मंदिराच्या ट्रस्टीवरती मी आले की मी लोकांचे भांडण करणे, मला ते मंदिर चालवता येत नाही, हे तुम्ही कुठल्या याच्यावरती म्हणू शकता? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता की मंदिरं कुणाच्या याच्यात जातील, तर हा प्रश्न इतर लोकांच्या प्रार्थना स्थळांमध्ये सुद्धा येतो आणि त्यांची प्रार्थना स्थळं ही त्यांची कम्युनिटी कंट्रोल करते. म्हणजे प्रोटेस्टंटांच्या वेगळ्या चर्चेस असतात, कॅथलिकांच्या वेगळ्या चर्चेस असतात, केरळी लोकांच्या वेगळ्या चर्चेस असतात. अगदी आज तुम्ही पुण्यामध्ये बघितलं तरी केरळी ख्रिश्चनांची वेगळी चर्च असते, त्याच्यामध्ये इतर ख्रिश्चनांना प्रवेश नसतो. म्हणजे प्रवेश असतो, तुम्ही जाऊ शकता, प्रे करू शकता, पण त्याचा पैसा कुठे वापरायचा, त्याचा विनियोग कुठे वापरायचा, हे फक्त आणि फक्त ते चर्च ज्या कम्युनिटीचे आहे तेच ठरवू शकतील. मग असा जर डिनॉमिनेशनल विनियोग जर मंदिरांचा झाला तर त्याच्यामध्ये काय वाईट आहे? मंदिरामध्ये प्रवेश कुणालाच नाकारला जात नाही आणि जाऊही नये या मताची मी आहे.
म्हणजे मंदिरामध्ये पूजा करताना, दर्शन करताना, बाकीच्या सगळ्या धार्मिक गतिविधीच्या करताना तिथे कुठलीच आडकाठी कुणालाच करू नये. पण मंदिरामध्ये जो फंड येतो त्याचा विनियोग फक्त त्या मंदिरासाठी व्हावा किंवा त्या मंदिराने चालवलेल्या इतर धार्मिक कृत्यांसाठी व्हावा आणि ते ठरवणारे लोक फक्त हिंदू असावेत, हा आग्रह धरणं का चुकीचं आहे? किंवा याच्यामध्ये लॉजिकमध्ये कुठे तुम्हाला चूक दिसली तर तुम्ही सांगा. मी स्वतः गोव्याची आहे. गोव्यामध्ये सगळी मंदिरं जी आहेत आणि गोव्यातली मंदिरं तुम्ही जर कधी बघितली असली तर गोव्यातली मंदिरं अतिशय स्वच्छ आहेत, अतिशय भव्य आहेत. गोव्यामध्ये तुमच्या मागे कुणीही लागत नाही की तुम्ही अमुक पूजा करा, अमुक तमुक पूजा करा. तुम्ही साधे 10 रुपये जरी ओटीमध्ये ठेवलेत तरी ते 10 रुपये तुम्हाला व्यवस्थित त्याची रिसीट देतात. आणि हे माझ्या जन्मापासून मी बघितलेलं आहे गोव्यामध्ये. किंबहुना मला असं वाटायचं, मी गोव्यात असताना, मी वयाच्या मला वाटतं 17व्या-18व्या वर्षी पहिल्यांदा गोव्याच्या बाहेर गेले माझ्या कॉलेजची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. तोपर्यंत मला असं वाटत होतं की गोव्यातली जशी मंदिरं आहेत संपूर्ण भारतातली मंदिरं तशीच आहेत, म्हणजे तितकीच साफ असतील, तितकीच भव्य असतील. आणि माझी पहिली ट्रिप होती ती वाराणसीला होती, म्हणजे तेव्हाचं वाराणसी. आणि तेव्हाचं मी जे जुनं मंदिर जे बघितलं काशी विश्वनाथाचं, ते बघून मला त्यावेळेला एकच प्रश्न पडला होता की हे हिंदूंचं सगळ्यात मोठं मंदिर आहे हे. कारण ते इतकं माझ्या डोक्यात जी मंदिरांची कल्पना होती गोव्याची मंदिरांची त्याच्याशी ते कुठेच मेळ खात नव्हतं. अर्थात आता तुम्ही गेलात तर परिस्थिती बदललेली आहे, थँक्स टू नरेंद्र मोदीजी. पण गोव्यातली मंदिरं ही कम्युनिटी चालवते, समाज चालवतो. सरकारचा त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप नसतो. सरकार फक्त ऑडिटिंग करतं. ते प्रत्येक ठिकाणी करावं ना, म्हणजे कुठेही अफरातफर होत नसेल हे जरूर सरकारने बघावं आणि होत असेल तर त्याच्या अगेन्स्ट योग्य पावलंही उचलावीत. दॅट इज अ रिझनेबल एक्सपेक्टेशन. पण मंदिराचे पैसे कुठे जाणार किंवा मंदिराची देखरेख कशी करायची हे सरकार नाही ठरवू शकत. आणि जिथे सरकार ठरवतं तिथे मंदिराची वाट लागलेली असते. म्हणजे तुम्ही आता तामिळनाडूमध्ये बघा, तुम्हाला अक्षरशः मला तरी रडू येतं, कारण मला मंदिरं हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये जेव्हा मी मंदिरं बघते किंवा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकारी अधिपत्याखाली असलेली जी मंदिरं बघते तेव्हा मला अक्षरशः रडू येतं. म्हणजे इतकी तिथे सगळे काय म्हणतात त्याला अनागोंदी चाललेली असते. इट इज व्हेरी सॅड टू सी. ताई, गोव्याचा विषय निघालाच आहे, तर गोव्यावर पोर्तुगीजांनी अनेक वर्ष अत्याचार केले, ते सगळे सहन करत असताना गोव्याच्या मंदिराचंही उदाहरण दिलं. ही सगळी संस्कृती कशी टिकली गोव्यामध्ये, काय कारण आहेत? म्हणजे पुन्हा एकदा हिंदू संस्कृती एवढा सगळा अत्याचार सहन करून टिकण्यासाठी काय कारणीभूत ठरली? कारण हिंदू अतिशय चिवट संस्कृती आहे. म्हणजे आपली संस्कृती, आता झाडांचं जर उदाहरण द्यायचं झालं तर 2 प्रकारची झाडं असतात. एक तर सुचिपर्णी, म्हणजे जी उंच सरळसोट जातात, जसं सागाचं झाड किंवा जी थंड प्रदेशामध्ये असतात ती कोनिफरस ट्रीज. त्यांचे बुंदे फार मोठे होतात आणि खूप उंचच्या उंच होतात. आणि दुसरं झाड असतं ते वडाचं झाड, जे ठेंगणं ठुसकं असतं पण त्याचा जो काय म्हणू त्याला आपण, परीघ जो असतो तो फार मोठा असतो. आणि त्याचे जे एरियल रूट्स असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रूट घेतात. म्हणजे कालांतराने समजा मुख्य बुंध्याला समजा वाळवी लागली किंवा मुख्य बुंदा कोणी कापून टाकला तरी सुद्धा ते झाड सर्व्हाइव्ह होतं, कारण त्याला इतक्या पारंब्या ज्या असतात त्याची मुळं बनलेली असतात. हिंदू धर्माचं स्वरूप हे त्याच्यासारखं आहे. म्हणजे आपल्याला एकच, आणि बाकीचे जे धर्म आहेत त्यांना तो सरळसोट एकच बुंदा, म्हणजे एकच धर्मग्रंथ, एकच प्रेषित, एकच कुणीतरी सांगणारा, आणि ते एकच जेव्हा कट होतं तेव्हा असं होऊ शकतं की त्याला काही सपोर्टच नाही राहत. पण आपल्याकडे जी धर्मविश्वास जो होता तो इतका चिवट आणि इतका दीर्घकाळ टिकणारा होता की इतके हल्ले झाले आणि आपण गमावलाही बरंच. मी असं नाही म्हणत आहे की सगळं छानच आहे, सगळं व्यवस्थित. अफगाणिस्तान पर्यंत आजच्या अफगाणिस्तान पर्यंत एक वेळ हिंदू राज्य होतं. ते अर्थातच आक्रसत आलेलं आहे. आपण बरीच जागा गमावलेली आहे, आपण बरेच लोक गमावलेले आहेत. आणि आता अगदी 30 वर्षांपूर्वी सुद्धा काश्मीरी हिंदूंना आपलं गाव सोडून परागंदा व्हावं लागलं, हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मी सगळं काही रोजी आहे असं म्हणूच शकत नाही. पण मी हेही सांगू शकते की मी जेव्हा पेरूला गेले होते आणि पेरूचा इतिहास मी जेव्हा वाचला तर पेरूला स्पॅनिश लोकांनी पेरूवरती अनन्वित अत्याचार केले. त्यांची पण अत्यंत प्रगत संस्कृती होती, इंका संस्कृती नावाची. त्यांची देवळं होती, त्यांचे देव होते, सगळं आपल्यासारखंच होतं. त्यांचं अतिशय त्यांचं विज्ञान प्रगत होतं, त्यांचं भौगोलिक ज्ञान प्रगत होतं, त्यांची ॲस्ट्रॉनॉमीवरती अत्यंत त्यांचा अभ्यास होता, सगळं होतं, आपल्यासारखंच होतं. पण तो
तो अख्खा देश आणि ती संस्कृती मृतप्राय करायला आणि म्युझियम मध्ये नेऊन आणायला स्पॅनिश लोकांना फक्त 52 वर्ष पुरली, फक्त 52 वर्ष. पण गोव्यामध्ये त्यांनी 452 वर्ष राज्य केलं, 452 इयर्स. म्हणजे पोर्तुगाल हे पहिलं युरोपियन देश होता ज्याने भारताला कॉलनाइज केलं एका भागाला, आणि सगळ्यात शेवटचा युरोपियन देश होता जो भारत सोडून गेला, म्हणजे 1961 मध्ये. 452 वर्ष त्यांनी जंग पछाडलं, सगळं केलं, छळ केला, इन्क्विजिशन केलं, लोकांना कैदेत टाकलं, त्यांना जिवंत जाळलं, त्यांच्यावरती मी शब्दात सांगू शकणार नाही इतक्या टोकाचे अत्याचार केले. तरी सुद्धा लोक स्वतःच्या धर्माला चिकटून राहिली. त्यांनी आपलं गाव सोडलं, त्यांनी केवळ अंगावरचे कपडे आणि जे हाताला लागतील तेवढे दागिने घेऊन मुलाबाळांसकट बोटीमध्ये बसून त्यातले किती तरले किती बुडाले काही गणती नाही. यांच्या स्टोरीज कोणी सांगितल्याच नाहीयेत. तरी सुद्धा त्यांनी गाव सोडून दुसरीकडे जाणं प्रिफर केलं. ज्या प्रदेशामधली भाषा त्यांना येत नाही, जिथली संस्कृती त्यांना कळत नाही, अशा संस्कृतीमध्ये जाऊन त्यांनी आपली मुळं रुजवली. तिथे अजूनही त्यांनी कोकणी ही भाषा जिवंत ठेवली, म्हणजे अगदी केरळ पासून, कोची पासून ते कर्नाटकापर्यंत. पण आपला धर्म त्यांनी सोडला नाही. काही लोकांनी सोडला, वेगवेगळ्या कारणामुळे सोडला, पण मेजॉरिटी हिंदूंनी आपला धर्म सोडला नाही. आणि हा जो चिवटपणा आहे हा केवळ आणि केवळ आपल्या संस्कृतीचं हे मोठेपण आहे. नाहीतर आपणही इजिप्शियन संस्कृतीसारखे, ग्रीक संस्कृतीसारखे, इंका संस्कृतीसारखे, ॲस्टेक संस्कृतीसारखे, इजिप्शियन संस्कृतीसारखे आपणही केवळ म्युझियम मध्ये जाऊन बसलो असतो. पण आपण म्युझियम मध्ये नाही आहोत, आपण जिवंत आहोत. 7,000, 7,500, 8,000 वर्षांपूर्वी सिंधू सरस्वती संस्कृतीतले लोक, आपले पूर्वज, ज्या देवांची पूजा करायचे, ज्या पद्धतीने पूजा करायचे, त्यातलं बरंचसं आपण आजही करतोय. इतकी स्थित्यंतरं झाली, इतकी आक्रमणं झाली, इतके डिसरप्शन्स आले, तरी सुद्धा आपण करतोय. हे दॅट इज इनक्रेडिबल. आणि हे जगाच्या इतिहासात इतर कुठेही नाही. चायनामध्ये थोडंफार आहे, पण चायनामध्ये सुद्धा कम्युनिझममुळे ती जी लिंक आहे ती तुटलेली आहे. आणि कदाचित एवढी आक्रमण पण हो, चीनवरती झालेली नाहीयेत. पण मला असं वाटतं, आणि हे माझे गुरु मंदिर स्थापत्य या क्षेत्रातले डॉक्टर देगलूरकर हेही बऱ्याचदा म्हणतात, की आपला धर्म आणि आपली संस्कृती ही गंगेच्या पाण्यासारखी आहे, म्हणजे गंगेच्या प्रवाहासारखी आहे. रादर तुम्ही समजा गंगेच्या प्रवाहामध्ये उभे राहिलात मध्ये, आणि तुम्ही ओंजळीमध्ये पाणी घेतलं, आणि ते पाणी परत सोडलं, आणि परत एका मिनिटाने परत दुसरं पाणी घेतलं, तर आधीचं पाणी आणि ते पाणी तेच असतं का? तर नसतं. कारण गंगा अविरत वाहत असते, तिचा प्रवाह अविरत वाहत असतो. पण ती गंगाच असते का? तर हो, तिचा प्रवाह हा अनादी आहे, अनंत आहे. इतकी वर्ष तो तसाच आहे, आणि ते गंगेचंच पाणी आहे. म्हणजे तुम्ही 30 सेकंद आधी जे प्यायलात तेही पाणी गंगेचं होतं, 30 सेकंद नंतर प्यायलात तेही पाणी गंगेचं होतं, पण ते पाणी सेम नव्हतं. तर हे जे अविरत वाहणं आहे, हे जे नित्य नूतन परिचिरंतन हे जे असणं आहे, ते सनातन संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही इतकं सुंदर मराठी तर बोलताच आहात, तुमचं मूळ गोव्यात आहे, कोकणी बोलता, हे विसरायला लागेल इतकं छान आणि स्खलित मराठी बोलता. फक्त मराठी आणि कोकणीच नाही, तर तुमचा इतरही बऱ्याच भाषांचा अभ्यास आहे. मी मध्यंतरी तुमचं एक तमिळ भाषणही सोशल मीडियावरच्या तुमच्याच पेजवर ऐकलं. असा सगळ्या भाषांचा अभ्यास, आणि आपण तुमच्या गोव्याच्या थोड्याशा पार्श्वभूमीबद्दल परत थोडंसं मागे जाऊन बोलूया. हे इथपर्यंत म्हणजे गोव्यात शिक्षण झालेल्या एका सर्वसामान्य घरातल्या एका महिलेचं आज या पातळीवर आपण म्हणूया, हे कसा होता प्रवास हा तुमचा, आणि एवढ्या सगळ्या भाषा, ही संस्कृती, याचा अभ्यास करावा असं कधी वाटलं, कसं वाटलं? भाषा मुळातच शिकायला मला आवडतं, खूप आधीपासून आवडायचं. आणि गोव्याची असल्यामुळे गोव्याच्या सर्वसाधारण माणसाला कमीत कमी 3 भाषा तर सहज येतात. म्हणजे त्याची घरी बोलायची भाषा कोकणी असते, त्याची शाळेत शिकायची भाषा ही मराठी किंवा इंग्रजी असते. आणि मी गोव्याच्या सरकारी प्राथमिक मराठी शाळेत शिकलेली आहे, 1ली to 4थी. माझं शिक्षणाचं माध्यम मराठी होतं, आणि ज्याचा मला अत्यंत अभिमान आहे, कारण त्याच्यामुळे माझी मराठी अत्यंत चांगली आहे. म्हणजे पुण्यात शिकलेल्या माणसांना मी मराठी भाषेचा कॉम्प्लेक्स देऊ शकते, इतकी माझी मराठी चांगली आहे. आणि 5वी नंतर माझं मीडियम इंग्रजी होतं. प्रयत्नपूर्वक मी इंग्रजी आत्मसात केलं, तर इंग्रजीमध्ये मी त्याच अधिकारवाणीने बोलू शकते, लिहू शकते, भाषणं देऊ शकते. आणि मुळात
भाषा हे संवादाचं साधन असतं. आणि भारतामध्येच कशाला, तुम्ही जगात कुठेही जा, तुम्ही जर त्या प्रदेशातल्या लोकांशी त्यांच्या भाषेत बोलायचा जो प्रयत्न केला, मग ते कितीही तुटकी फुटकी असो, कितीही वाईट तुम्ही त्यांची भाषा बोललीत, तरी तुम्ही जो तो प्रयत्न केलाय, म्हणजे तुम्ही फ्रान्समध्ये जाऊन फ्रेंच माणसाशी 2 शब्द जरी तोडक्या मोडक्या फ्रेंचमध्ये बोलले आणि त्याच्यानंतर त्याला सांगितलं की बाबा मला फ्रेंच बोलता येत नाही, मी इंग्रजीतनं बोलू का किंवा कुठल्या एखाद्या भाषेत बोलू का, तर तो अत्यंत आनंदाने तुमचं इंग्रजी ऐकून घेतो. पण तुम्ही जातानाच जर तुम्ही तुमची इंग्रजी झाडायला लागलात, तर तुम्हाला तो एकदम म्हणजे तुच्छतेनेच ट्रीट करेल. हे फ्रेंच माणूस तो फार म्हणजे त्याचं काय म्हणता येईल USP आहे. पण भारतात तुम्ही कुठेही जा, म्हणजे मी शक्यतो ज्या ज्या प्रदेशामध्ये मी जाते त्या प्रदेशातली काही वाक्य तरी शिकण्याचा प्रयत्न करते. आणि जनरली ज्यांना जो तो लिंग्विस्टिक इंटेलिजन्स असतो त्यांना भाषा फार पटकन, कुठलीही भाषा त्यांना फार पटकन शिकता येते. म्हणजे एक भाषा जर तुम्हाला सोपेपणाने शिकता आली तर तुम्हाला जगातली कुठलीही भाषा तितक्याच सोपेपणाने शिकता येते, जर तुम्ही प्रयत्न केला असेल तर. आणि तुमच्यामध्ये कुठेतरी ही भाषा चांगली, ती भाषा वाईट, ही भाषा उच्च, ती भाषा नीच, असा जर कॉम्प्लेक्स नसेल तर. म्हणजे आपल्याकडे असं मानलं जातं की इंग्लिश बोलणं हे फार म्हणजे उच्च बुद्धिमत्तेचं लक्षण आहे, असं काही नाहीये. मराठी, तामिळ, संस्कृत, हिंदी, फ्रेंच, स्पॅनिश याच्यासारखी इंग्रजी ही एक भाषा आहे. आणि ती भाषा कुणीही तुम्ही जर प्रयत्न केलेत तर ती कुणीही आत्मसात करू शकतं. इंग्लिश इज नॉट अ मेजर ऑफ युअर इंटेलिजन्स, इट इज सिम्पली अ लँग्वेज टू टॉक टू समबडी एल्स. फॅक्ट. तर भाषा ही शिकण्यावरती असते. आपण भाषेला अकारण ना अस्मितेशी जोडून ठेवलंय. मुळात मला कुणाशी तरी संवाद साधायचा आहे म्हणून भाषा निर्माण केली होती. भाषा ही संवादाचं माध्यम आहे, भाषा ही संस्कृतीचा आरसा आहे, भाषा ही अस्मिता नाहीये. तुम्ही जेव्हा भाषेची सांगड एका कडवट अस्मितेशी जेव्हा घालता तेव्हा प्रॉब्लेम येतो, तेव्हा मग हे सगळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तुम्ही जर कुठलीही भाषा शिकायचा प्रयत्न केला तर आनंदाचीच गोष्ट आहे की. आणि न्यूरोसायन्स पण असं सांगतं की तुम्ही जितक्या जास्त भाषा शिकता आणि इवन तुमच्या म्हातारपणामध्ये तुम्हाला जर अल्झायमरचा शिकार व्हायचा नसेल किंवा तुमचे ब्रेन सेल्स तुम्हाला मृत व्हायचे लवकर नसतील तर तुम्ही एखादी नवीन भाषा शिकावी जी तुम्ही आजपर्यंत शिकलीच नव्हती. इट हेल्प्स द न्यूरॉन्स टू स्टे टुगेदर, इट हेल्प्स युअर लिंग्विस्टिक इंटेलिजन्स अँड इट हेल्प्स टू कीप युअर ब्रेन सेल्स यंग. म्हणजे एवढं सगळं चांगलं असताना मग भाषेवरनं भांडणं कशाला करायची. बरं, दुसरी गोष्ट, माझा जन्म कुंकळली, म्हणजे माझा जन्म कारवारला झाला कर्नाटकमध्ये, पण माझं बालपण सगळं कुंकळली नावाच्या गोव्यातल्या, दक्षिण गोव्यातल्या एका छोट्या गावात गेलं. आणि अतिशय आनंदी बालपण होतं. छोटं गाव होता त्यामुळे सगळेजण सगळ्या जणांना ओळखायचे. त्यामुळे मला असुरक्षित कधी वाटलंच नाही किंवा अमुक ठिकाणी जाऊ नको, अमुक ठिकाण अनसेफ आहे वगैरे असं सगळं माझ्या बालपणी तरी नव्हतं. त्यामुळे सगळं गाव हे आमचंच गाव होतं आणि गावातल्या सगळ्या लोकांना असं वाटायचं की गावात फिरणारी सगळी मुलं ही आमचीच मुलं आहेत. त्यामुळे अतिशय सुरक्षित असं ते वातावरण होतं. ते वातावरण शहरी वातावरणात वाढलेल्या मुलांना कदाचित कळूच शकत नाही, अनलेस तुम्ही एखाद्या गेटेड कम्युनिटीमध्ये वगैरे राहतात, तर तेवढ्या लिमिटेड परिघात तुम्हाला कळू शकतं. पण मला आठवतंय की आम्ही शाळेतनं संध्याकाळी आल्यानंतर म्हणजे 4 ते 6, 6:30 मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही अक्षरशः 2 तास नुसते भटकत असायचो. म्हणजे गावाच्या आजूबाजूला डोंगर होते, आम्ही दोघीच एक एकट्या डोंगरावर जायचो. डोंगरावरती जांभळं असायची, चारं असायची, करवंद असायची समर सीझन मध्ये, तर ते काढून यायचो. कधी कधी संध्याकाळी उशीर व्हायचा. मला आठवतं एकदा आम्ही रस्ता चुकलो आणि कुठेतरी दुसरीकडेच पोहोचलो, तेव्हा त्या घराच्या सोप्यावरती एक माणूस बसलेला होता. त्याला जेव्हा आम्ही विचारलं की आम्हाला अमुक ठिकाणी जायचंय, रस्ता कुठे आहे, तर त्याने आम्हाला पहिला प्रश्न केला की तुम्ही कुणाच्या मुली. आणि जेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही अमुक अमुक माणसाच्या मुली, तर तो म्हणाला नाही मी तुम्हाला पोहोचवतो. आणि तो बिचारा त्यावेळेला घरात जाऊन शर्ट बीट घालून त्याने आम्हाला सायकलवरनं त्याच्या घरी पोहोचवलं. त्याचा काही स्वार्थ होता असं नाहीये. आपल्या गावची मुलं ही आपलीच मुलं आहेत हे कुठेतरी होतं. माझं घराणं अतिशय सुसंस्कृत होतं. वाचनाचं वेळ घरात सगळ्यांनाच होतं, अगदी माझ्या आजोबांपासनं. माझ्या आजोबांचे भाऊ हे त्या काळामध्ये अतिशय काळाच्या पुढे विचार करणारे व्यक्ती होते, खूप मोठे लेखक होते. 1929 मधला त्यांचा लेख आहे
ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की विधवा पुनर्विवाहाला गोव्यातल्या हिंदू लोकांनी मान्यता दिली पाहिजे आणि त्यांनी आवर्जून ही लग्न केली पाहिजेत. कारण जेव्हा 12-13 वर्षाच्या मुलीचा नवरा जेव्हा जातो तेव्हा त्याच्यामध्ये तिचा काही दोष नसतो आणि तिला कशाला तिचं पूर्ण आयुष्य हे वैधव्याच्या आगीत तिला कशाला होरपळायला लावायचं. तर हे समाजाने केलं पाहिजे, हे त्यांनी 1929 साली लिहिलं होतं. जो विचार आजही हिंदू समाजामध्ये तितकासा पचनी पडत नाही. तर अशा घरात माझं बालपण गेलं, अशा घरात माझी जडणघडण झाली. घरातल्या लोकांचे विचार हे अनेक वेगवेगळ्या विचारसरणीने बनलेले होते. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या विचारसरणी असून सुद्धा तुम्ही एकाच घरात राहू शकता, तुम्ही एकमेकांची वाद घालू शकता, तुम्ही एकमेकांची अगदी अटीतटीने भांडू शकता, पण तरी सुद्धा तुम्ही एकाच कुटुंबाचे सदस्य आहात आणि जेवताना आणि इतर गोष्टी एकत्र करताना तुम्ही एकत्रच असता. हा धडा मला फार लहानपणी आणि फार म्हणजे कृतीमधनं मिळाला. माझे आजोबा सावरकरवादी होते. माझे वडील काही काळ कार्ड कॅरिंग कम्युनिस्ट होते, रिव्होल्युशनरी होते. गोव्याच्या फ्रीडम स्ट्रगलमध्ये त्यांचा सहभाग होता. माझे अजून एक चुलत आजोबा हे गांधींच्या विचारांनी प्रभावित झालेले होते. अशा अनेक विचारसरणींच्या वेगवेगळ्या छटा घरामध्ये होत्या. प्रत्येकाची वेगवेगळी पुस्तकं होती आणि आम्ही लहान असताना आम्ही खूप म्हणजे कुठलेही माझ्या वयाला न शोभेल असं पुस्तक घेऊन वाचायला लागले. तर कुणी असं म्हटलं नाही की हे तू लहान आहेस, तुला काय करायचंय, की ह्याच्यावरती म्हणजे हे पुस्तक तू आता वाचू नको, तुला वाचायचंय ना वाच, तुलाच कळेल की मला किती समजते किती समजत नाही ते. आणि अशा वातावरणात मी वाढले, त्यामुळे ते दॅट मॅटर्स अ लॉट. तुम्ही हाच विषय काढलेला आहे. आपण सगळीकडे चर्चा ह्या खूप आदर्शवादी अशा वातावरण तुम्हाला मिळालं. आत्ताच्या काळात आत्ताच्या संदर्भात ह्या सगळ्याला सहिष्णुता असं नाव दिलं जातं, की एकमेकांच्या विचारांचा आदर किंवा वादविवादाला जागा असणं. सोशल मीडियावरती तुम्ही जेव्हा व्यक्त होत असता, दोन्ही बाजूंनी बोलणारी तिथे लोक आहेत. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असल्यामुळे आपल्या देशात सर्व बाजूंचे सर्व विचार मांडले जातात. तुम्ही ठामपणे एखादा मुद्दा मांडला जो अनेकांच्या पचनी पडलेला नसेल तर त्याला टोकाचा विरोध होतो पुन्हा. हो, सहिष्णुता, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि विरोध करण्याची भाषा ह्याच्या मधली सीमारेषा कुठे हरवत चालली का? आणि ज्याला पुन्हा मी आता म्हणते की ट्रोल्स ह्याचा तुम्हाला पण सामना करावा लागतो. हो ना, तो प्रत्येकालाच करावा लागतो. तुम्ही हे सगळं फेस करता आणि ती सहिष्णुता तुम्हाला सोशल मीडियावरच्या दिसते का? पहिली गोष्ट म्हणजे सोशल मीडिया किंवा समाज माध्यम हे बाय नेचर हे मॉनिटर केलं जाऊच शकत नाही. बाय नेचर त्यात इट्स अ नेचर ऑफ द बीस्ट. म्हणजे त्या माध्यमाची ती सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि तेच त्याचं सगळ्यात मोठं विकनेसही आहे. इट कॅनॉट बी मॉनिटर्ड. त्याच्यामुळे कुणीही येऊन तुमच्या टाइमलाईन वरती काहीही बोलू शकतं. कोणाच्याही भाषेला दरबंध नसतो आणि ज्यांना कुणाला बोलायचं ते त्यांच्या अवकातीनुसार बोलत असतात. त्यामुळे तुम्ही जर सोशल मीडियावरती व्यक्त होणार असाल आणि तुम्हाला प्रत्येक बाबतीमध्ये जर तुमच्या भावना दुखावणार असतील किंवा तुम्ही मुळमुळ रडत जर घरी बसणार असाल तर मग तुम्ही सोशल मीडियावरती व्यक्त होऊच नये. स्पष्ट मत आहे माझं. इफ यू कॅनॉट हँडल द हीट, गेट आउट ऑफ द किचन. त्यामुळे तुम्हाला टफनेस ती आणावीच लागते जर तुम्हाला तुमची मतं ठामपणे मांडायची असतील तर. मग तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष असा. आता ह्याच्यामध्ये टीकेला मी कधीच घाबरत नाही किंवा मी माझी वॉल कधीही कॉमेंट्सना बंदही केलेली नाहीये किंवा तुम्ही जर विरोधी विचारांची टीका केली तर मी कोणाला ब्लॉकही केलेलं नाहीये. अनलेस स्पॅम होतंय किंवा पर्सनली मला शिव्या दिलेल्या आहेत किंवा माझ्या कुटुंबावरती जेव्हा शरसंधान केलं जातं केवळ आणि केवळ तेव्हाच मी ब्लॉक करते. एरवी मी कोणाला ब्लॉक करत नाही. टीकेला माझा कधीच विरोध नसतो किंवा मी जे लिहिते ते सर्वच लोकांना सर्व काळ पटलं पाहिजे असा माझा आग्रह कधीच नसतो. कारण माझ्याही भूमिका मी बदललेल्या आहेत. म्हणजे काही वेळेला नवीन माहिती आलेली आहे, काही वेळेला माझे विचार बदललेले आहेत. असं होऊच शकतं. दॅट इज एव्हरीबडीज राईट. त्यामुळे मी जे सांगते तेच भरतवाक्य आहे आणि त्याच्यावरतीच सर्व लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे असा माझा आग्रह कधीच नसतो. त्यामुळे टीका करायची असेल तर जरूर टीका करा. माझं टीकाकारांना एवढंच म्हणणं असतं की तुम्ही मुद्द्यांवरती टीका करा, तुम्ही माझ्यावरती टीका करू नका. मी काय म्हणते त्याच्यावरती टीका करा. लॉजिकल प्रतिवाद असेल, मी चूक असेल आणि असं एक दोनदा झालंही आहे जेव्हा मी माझी भूमिका बदललेली आहे. कारण त्यांनी फॅक्ट्स प्रोव्हाइड केलेले आहेत जे मला पटतात की मी चूक होते. काही वेळेला मी ट्विट किंवा माझे पोस्ट डिलीट पण केलेले आहेत आणि ते मी मान्यही केलेलं आहे की बाबा हे मी चूक होते हे करताना, ही माहिती माझ्याकडे तेव्हा नव्हती. दॅट इज ओके. आय हॅव द राईट टू रिअसेस.
पण जेव्हा तुम्ही पर्सनल टीका करता आणि अतिशय घाण दर्जाची टीका करता तेव्हा प्रॉब्लेम होतो. आणि एखादी स्त्री जेव्हा ठामपणे कुठलीही भूमिका मांडायला जाते कुठल्याही क्षेत्रात, हे फक्त सोशल मीडियावरती किंवा फक्त राजकारणाशी संबंधित नाही, म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये किंवा तुम्ही जर्नलिझम मध्ये आहात, पत्रकारितेमध्ये सुद्धा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा एखादी स्त्री तिची मतं कुणाचाही मुलाहिजा न बाळगता बोलून दाखवते, मग ती बरोबर असोत किंवा चूक असोत, तिला वाटतं ती बरोबर आहे म्हणून ती बोलून दाखवते, तर त्या स्त्रीला नामोहरम करण्याचा सगळ्यात सोपा, सगळ्यात स्वस्त, सगळ्यात मजबूत टिकाऊ मार्ग म्हणजे तिच्या चारित्र्याचं हनन करणं किंवा तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणं. हिचं कुणाबरोबर तरी लफडं आहे हे म्हणणं, हे अत्यंत सोपा आणि साधा मार्ग आहे कुठल्याही स्त्रीला गप्प बसवण्याचा. आणि दुर्दैवाने आपल्यावरती इतक्या वर्षांचे संस्कार असतात की असं कुणीतरी आपल्याला पहिल्यांदा बोललं की आपल्याला ते लागतं. मलाही लागलं होतं. जेव्हा सुरुवातीला मी लिहायला लागले होते तेव्हा मी मोदींच्या बाजूने लिहिलं म्हणून एका 75 वर्षाच्या म्हाताऱ्याने जाऊन माझ्या पोस्टवरती येऊन, इफ यू लाईक मोदी सो मच वाय डोंट यू गो स्लीप विथ हिम असा प्रश्न विचारला होता. तो आज मी 400 लोकांच्या ऑडिटोरियम मध्ये मी तो बिंदास बोलू शकते, कारण इट्स नॉट अ रिफ्लेक्शन इन मी. ती अवकात त्या माणसाची तितकीच होती, त्याचा विचार तेवढाच होता, त्याचं म्हणजे त्याच्या विचारांची व्याप्तीच तितकी होती, म्हणून तो तेवढाच विचार करू शकला. ते त्याच्यावरती आहे. दॅट इज गॉट नथिंग टू डू विथ मी. पण हे जेव्हा पहिल्यांदा होतं तेव्हा त्रास होतोच होतो. तुम्ही जर सभ्य घरातल्या असाल आणि तुम्ही आजपर्यंत अशा रानटी रासवट वागण्याशी तुमचा जर कुठे संबंध आलेला नसेल, तर पहिल्यांदा तुमच्या बाबतीमध्ये अशी भाषा कोणी वापरतं तेव्हा तुम्हाला ते लागतच लागतं. मी नाही म्हणत नाही, पण त्याच्यातनं बाहेर यायचं असतं, कारण तुम्ही बोलू नये, तुम्ही गप्प राहावं, तुमचा आवाज दाबला जावा म्हणूनच तर ते ठरवून केलेलं असतं. तेव्हा ह्याच्यामुळे जर घाबरून तुम्ही जर लिहायचं बंद केलं तर मग ते जिंकले ना. हे मला माझ्या नवऱ्याने सांगितलं होतं. 5च शब्दांचं त्याचं इंग्रजी वाक्य होतं की इफ यू स्टॉप दे विन. तुम्ही जर लिहायचं थांबवलं तर ते जिंकतील. हे साधं आणि सरळ आहे. म्हणजे बेसिकली तुम्हाला ठरवायचं होतं की तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी तुम्हाला किती रक्कम चुकवायची. सोपं आहे का? नाही. जगात कुठलीही गोष्ट सोपी नसते. तुम्हाला पोलिसामध्ये जावं लागेल, कदाचित तुम्हाला तक्रारी कराव्या लागतील ज्या मी केलेल्या आहेत, तुम्हाला कुणाला तुरुंगातही पाठवावं लागेल जे मी केलेलं आहे. पण तरी सुद्धा मला माझे विचार महत्वाचे वाटतात. मला माझे विचार निर्भीडपणे मांडणं महत्वाचं असतं आणि त्याची किंमत मला चुकवावी लागते. ती चुकवायची माझी तयारी आहे. ती प्रत्येकीची असलीच पाहिजे, तरच तुम्ही आयुष्यात काहीतरी होऊ शकता. नाहीतर प्रत्येकच गोष्टीमध्ये तुम्ही जर मुळमुळ रडत बसणार असाल आणि मी काही बोलणारच नाही असं म्हणून तुम्ही जर गप्प बसणार असाल तर मग तुम्ही काहीच करू शकणार नाही ना. आणि हे केवळ सोशल मीडिया पुरतं मर्यादित नाहीये. सोशल मीडियावरती हे जास्त जाणवतं कारण ते ओपन मीडियम असतं आणि तिथे सगळीकडनं तुमच्यावरती चिखलफेक होऊ शकते. पण ऑफिस एंट्रीज नाही होत का? होतात ना. कॉर्पोरेट क्षेत्रात पण हे असंच होतं. उजव्या विचारांच्या लोकांच्या बाबत किंवा त्यांच्या फॉलोअर्सच्या बाबत विरोधकांकडनं ही नेहमीची टीका होते की सोशल मीडियाचा वापर हा ट्रोलिंग करण्यासाठी केला जातो. अनेक महिलांनी याविषयी, म्हणजे तुम्ही पण केल्या आहेत तक्रारी, तुम्ही सांगताय त्यांनीही केल्या आहेत, त्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे, त्या दृष्टीने काही कारवाईही झालेली आहे. बरीच वर्ष हे सगळं सुरू आहे. पण स्पेसिफिकली बीजेपीच्या बाबतीत ही टीका विरोधकांकडनं नेहमी होते की ट्रोल धाडी असं ते. मी किती दाखवू तुम्हाला असे मेसेजेस जे स्वतःला आपचे कार्यकर्ते म्हणवतात, जे स्वतःला कास्टवादीचे कार्यकर्ते म्हणवतात, जे स्वतःला काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणवतात, ज्यांनी अत्यंत घाणेरड्या शिव्या माझ्या इनबॉक्समध्ये येऊन किंवा प्रकटपणे मला दिलेले आहेत. म्हणजे हिचे हातपाय तोडले पाहिजेत इथपासून ते मला बलात्काराच्या धमक्या आलेल्या आहेत, मला जीवे मारून टाकायच्या धमक्या आलेल्या आहेत, माझ्या कुटुंबाला धमक्या आलेल्या आहेत. असे किती दाखवू तुम्हाला मी मेसेजेस. त्यामुळे हे अजिबात खरं नाहीये. सॉरी. त्यामुळे अजिबात खरं नाहीये की ह्या अशा प्रकारचं वर्तन किंवा अशा प्रकारचं ट्रोलिंग हे फक्त आणि फक्त डाव्या विचारांच्या किंवा स्वतःला तथाकथित पुरोगामी म्हणवणाऱ्या लोकांनाच फेस करावं लागतं. ते प्रत्येकच स्त्रीला फेस करावं लागतं आणि ते तसं फेस करावं लागू नये. त्यामुळे बीजेपीच्या बाजूने कोणी ट्रोलिंग करत असेल तर ते वाईटच आहे, स्पष्ट मताची मी आहे आणि हे मी मांडूनही दाखवलेलं आहे. पण स्वतःला हिंदू म्हणून ट्रोलिंग करणारा प्रत्येक जण हा बीजेपीचा समर्थक असतो हे कशावरनं?
म्हणजे हे फेक आयडी पण असू शकतात, जे विरोधी विचारांच्या लोकांनी स्वतःलाच ट्रोल करण्याचे, कारण सोशल मीडियावरती प्रसिद्धीसाठी लोक काहीही करतात, त्यामुळे हेही असू शकतं. पण ट्रोलिंग होतच होतं, प्रत्येकाचं होतं, मला माहितीये. पण फक्त ते बीजेपीचेच लोक ट्रोल करतात आणि ते डाव्या विचारांच्या किंवा तथाकथित पुरोगामी विचारांच्या बायकांनाच ट्रोल करतात, हे अत्यंत चुकीचं आणि इट्स बेसिकली बुलशिट. कारण मी स्वतः तुम्हाला मी पुस्तक लिहू शकते 300 पानांचं. मी सगळा अब्यूज जर डॉक्युमेंट केला की माझ्या आत्तापर्यंतच्या साधारण 2013 पासून मी सोशल मीडियावरती आहे, माझ्या सोशल मीडियावरती आलेल्या शिव्या, धमक्या आणि शिवराळ कॉमेंट हे सगळे फक्त मी जर छापून घेतले एकत्र करून, तर त्याचं 300 पानांचं पुस्तक होऊ शकतं. आय डोंट लेट इट अफेक्ट मी. मी रडतही नाही, मी विक्टिम कार्डही खेळत नाही. मुळात विक्टिम कार्ड खेळणं हे मला आयुष्यात कधी जमलेलं नाहीये, याच्या पुढेही कधी जमणार नाहीये. मला जिथे भूमिका घ्यायची असेल तेव्हा मी भूमिका घेते, जिथे मला तक्रार करायची असेल तर मी पोलिसांमध्ये जाऊन तक्रार करते, किंवा मला माझी भूमिका जी मांडायची असेल तर मी स्पष्टपणे मांडते. पण मी कधीही मी बाई आहे म्हणून माझ्यावर अन्याय होतो, माझ्यावर मला कोणी लिहिता येत नाही, असं फालतू रडण्याचं नाटक किंवा विक्टिम कार्ड मी आयुष्यात कधी केलेलं नाहीये. आणि ते विक्टिम कार्ड जर खेळायचे तुमच्यावर पाळी येत असेल तर मग तुम्ही सशक्त, स्वतंत्र, व्हॉटएव्हर नारी नाही आहात हे लिहून घ्या. बेसिकली मी आधी सांगितलं तेच खरंय की तुम्हाला जर साधारण ट्रोलिंग सहन करता येत नसेल, मी धमक्यांची गोष्ट बोलत नाहीये, तिथे तुम्हाला भूमिका घ्यावीच लागेल, तिथे तुम्हाला कंप्लेंट करावीच लागेल, आणि आपल्याकडे कायदा बायकांच्या बाजूने आहेच आहे ना, मग तुम्ही का नाही करत कंप्लेंट? तुम्ही नुसते रडत कशाला बसता? आणि ते सुद्धा तुम्ही तुम्हाला आलेल्या तथाकथित धमक्या कधी जाहीर नाही करत, तुम्ही फक्त सांगता की असं झालंय, तसं झालंय म्हणून. खरं आहे कशावरून? आणि तुम्हाला जर धमक्या येत असतील तर तुम्ही जा ना पोलिसांमध्ये. मी गेलेली आहे, पोलीस घेतात तुमचं ऐकून, थोडा वेळ लागतो, पण त्याला एक सिस्टम असते आणि ते करतात. तर पण तुम्हाला प्रत्येकच गोष्टीत, म्हणजे तुमच्यावरती कोणीही टीका केली तरी मी बाई म्हणून माझ्यावरती टीका केली जाते, माझ्या चारित्र्यावरती चिंतोडे उडवले जातात, हे तितकंसं खरं नाहीये. तुम्हाला टीकेला उत्तर देता येत नाही तर मग लिहू नका ना, तर मग बसा घरी. सोशल मीडियाच्या माध्यमातून जसं तुम्ही ट्रोलर्स अनुभवले, पण त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याचा सुद्धा एक चांगला प्रसंग तुमच्या आयुष्यात आला. तो प्रसंग कसा होता ज्यावेळी तुम्ही मोदींना भेटलात आणि तो अनुभव? मी काय म्हणतो त्याला, सेल्फ सर्टिफाईड भक्त आहे हे मी जाहीरपणे मान्य करते. आणि मोदी या व्यक्तीबद्दल मला अत्यंत आदर आहे आणि मला खरोखर असं वाटतं की भारत फार नशीबवान आहे की आपल्याला त्यांच्यासारखे पंतप्रधान मिळाले आणि त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यातला एक प्रमुख गुण म्हणजे वक्तशीरपणा. म्हणजे पंतप्रधान पदी असलेल्या व्यक्तीला अनेक व्यवधानं सांभाळावी लागतात. ती सांभाळून सुद्धा जेव्हा आमची मीटिंग ठरली होती, आम्हाला जी वेळ दिली होती, बरोबर त्या वेळेला, त्या सेकंदाला ते हजर होते. प्रत्येकाची नाव, अर्थात त्यांना ब्रीफ केलेलं होतं, पण प्रत्येकाचं नाव त्यांना माहिती होतं, प्रत्येकाचं थोडंफार बॅकग्राऊंड त्यांना माहिती होतं. आणि त्यांच्या म्हणजे नावं आणि चेहरे आठवण्याच्या क्षमतेबद्दल तर काही वादच नाहीये. खूप लोकांनी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. म्हणजे एकदा तुम्ही मोदीजींना भेटलात तर त्यांना तुमचं नाव आणि तुम्ही काय करता हे आयुष्यभर लक्षात राहतं. त्यांनाच नाही, बऱ्याच लोकांना लक्षात राहतं त्या विचारसरणीच्या. दॅट इज अ फॅक्ट. कारण ते, मला वाटतं, लोकसंग्रह तेव्हा तुमचा जबरदस्त असतो, तेव्हा तुम्हाला ते शिकावंच लागतं आणि ते त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. त्यामुळे तो फार एक वेगळा अनुभव होता, एक अतिशय अविस्मरणीय असा अनुभव होता आणि त्याच्यातनं मी खूप शिकले. आणि ज्या प्रत्येक व्यक्तीशी जे ते बोलत होते त्या व्यक्तीला असं वाटत होतं की पंतप्रधानांना आपल्याबद्दल मनापासून आत्मीयता आहे. म्हणजे हे नुसता PR एक्सरसाइज नव्हता तो, किंवा त्यांच्याकडे ती अबिलिटी आहे की पुढच्या माणसाशी पटकन कनेक्ट होण्याची, हेही शिकण्यासारखं आहे. आणि त्यांचा मला अत्यंत आवडता गुण म्हणजे काल काय झालं त्याच्यावरती समाधान न मानता ते अथक प्रयत्न करत राहतात आणि ते पुढे पुढे जात राहतात. म्हणजे एखादी खूप मोठी अचीवमेंट झाली, जसं 370 हटवलं किंवा राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा केली, दुसरं कोणी असतं तर, म्हणजे राहुल गांधी नाही का, एवढंसं जरी काम केलं तरी सुट्टीसाठी 3 आठवडे श्रमपरिहार करण्यासाठी भारताच्या बाहेर जातो. मोदीजी काहीही केलं तरी पुढच्या अर्ध्या तासात दुसऱ्या कामाच्या तयारीला लागतात, पुढे काय करायचंय त्याच्या तयारीला लागतात. तो गुण मला वाटतं आपण सर्वांनीच शिकण्यासारखा आहे ऍज अ सिटीजन. तेवढं आपल्याकडे नाहीच होणार, किंवा ते 18 तास काम करतात, आपण नाही करू शकत. पण आपण जितकं काम करतो त्या कामामध्ये सुद्धा आपण जर तन मन धन लावून जर काम केलं तर त्याचा इम्पॅक्ट किती होऊ शकतो हे तरी आपण त्यांच्याकडनं शिकायलाच पाहिजे.
मोदीजींनी एक आणखीन गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आणून दिली आहे. गेल्या काही त्यांच्या भाषणांमधनं सातत्याने महिला आणि तरुण मतदार वाढतात किंवा त्यांनी केलेली अपील की सगळीकडे अर्थातच आणि आकडेही सांगतात की महिला मतदारांचं प्रमाण 8% वाढणार आहे ह्या इलेक्शन्सला. महिलांच्या हाती एका अर्थाने सत्तेचे दोर असणार आहे. त्या दृष्टीने मला तुम्हाला विचारायचंय, परत आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येऊन, की राजकारणात तुम्ही आता तुमचं नाव चर्चेत आहे आणि पुढे आमच्या शुभेच्छा तुम्हाला आहेतच या सगळ्या याच्यात, पण मुळात राजकारणात बाईंनी येणं महत्वाचं वाटतं का आणि काय फरक पडेल राजकारणात? बायका वाढल्या राजकारणात स्वच्छ चारित्र्याच्या शिकलेल्या माणसांनी यायला हवं, या मताची मी आहे. मग ती बाई असो किंवा पुरुष असो, बाईंनी तर यायलाच हवं. कारण बाई जे करते, घरात करते, बाहेर करते, त्या प्रत्येकाशी मी आधी म्हटलं तसं राजकारणाचा फार जवळचा संबंध आहे. आणि जर तुम्हाला बिग पिक्चरच दिसत नाहीये किंवा जर तुम्हाला पॉलिसीमध्ये काय होतंय हेच जर समजत नाहीये, तर मग तुम्ही पॉलिसी इम्पॅक्ट कशा करणार? पण बायका राजकारणाच्या बातम्या वाचत नाहीत याचा अर्थ त्यांना राजकारण कळत नाही असं होत नसतो. त्या जेव्हा मतदान करायला जातात तेव्हा त्या व्यवस्थित विचार करून, त्यांचे क्रायटेरिया कदाचित वेगळे असतील. त्या कदाचित असं म्हणतील की माझ्या घरात नळाने पाणी येतंय म्हणून मी या सरकारला मत देते, माझ्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे येतात, लाडली लक्ष्मी योजना आहे म्हणून मी या सरकारला मत देते, किंवा माझ्या घरात टॉयलेट बांधायला पैसे मिळाले म्हणून मी या सरकारला पैसे देते. शक्य आहे. म्हणजे त्यांना पेपरमध्ये वाचून आज शरद पवारांनी काय केलं किंवा आज अजित पवारांनी काय केलं याच्यावरती त्यांना कदाचित इंटरेस्ट नसेल, दॅट इज परफेक्टली ओके. पण राजकारण त्यांना कळतं. आता राजकारणामध्ये एक विषय म्हणून किंवा एक विश्लेषक म्हणून त्याच्यामध्ये रस घेणं हे कुठेतरी मला वाटतं ह्याच्यामध्ये मीडियाही कमी पडतो. म्हणजे बायकांना सेंट्रिक असं राजकारणाचं चित्र, किंवा मी म्हणेन उलट की बायकांच्या बाबतीत खूप स्टिरिओटिपिकल विचार करूनच कंटेंट दिला जातो आणि हा बायकांना आवडेल असं गृहीत धरलं जातं आणि त्यात पॉलिटिक्स नाहीये. हे बेसिकली आधीची कोंबडी की आधी अंड असं होतं. म्हणजे कंटेंट नाही म्हणून इंटरेस्ट नाही की इंटरेस्ट नाही म्हणून कंटेंट नाही, हे कुठेतरी दोन्ही हे असतं. म्हणजे मला बऱ्याच वेळेला जोडपी भेटायला येतात तेव्हा त्याच्यातला नवरा म्हणतो की मी तुमच्या राजकारणावरच्या सगळ्या पोस्ट वाचतो आणि बायको म्हणते मी तुमच्या साड्यांवरच्या सगळ्या पोस्ट वाचते. आता हे उलट पण होऊ शकतं ना. आणि असं एकदा झालेलं आहे, जे एकदा झालेलं म्हणून माझ्या लक्षात राहिलेलं आहे की त्या जोडप्यामध्ये मला त्या बाईने सांगितलं मला तुमच्या राजकारणावर पोस्ट खूप आवडतात, पडतात, म्हणजे माझ्याच मनात कोणीतरी बोलून दाखवतोय असं वाटतं. आणि नवरा म्हणाला मला तुमच्या साड्या आणि तुमच्या साड्यांवरच्या पोस्ट आणि त्यांची रंगसंगती फार आवडते. हे रेअर आहे, पण हे असं होऊच शकतं ना. देर आर नो वॉटर टाईट कंपार्टमेंट्स. चांगलं आहे. अशा पद्धतीनेच जर आपण पुढे, म्हणजे मुळात मला म्हणायचं की त्यांनाही व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य असणं ह्या पद्धतीच्या विषयांवर आणि बायकांनाही, स्त्रियांनाही त्याच्यामध्ये स्थान असणं, राजकारणात एकूण स्त्रियांचा वाढता वावर असेल तर बऱ्याच गोष्टी बदलू शकतात. त्या बदलाव्यात आणि तुमच्यासारख्या उच्च शिक्षित आहेत. म्हणजे मी माझ्या कामाच्या निमित्ताने मी देशामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रवास करते. अँड आय एम नॉट टॉकिंग, आपण जेव्हा म्हणतो ना की बायका स्त्रिया, तेव्हा आपण मुख्यत्वे करून शहरी मुली, शहरी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या बायका यांचाच विचार करत असतो. पण माझ्या मते तुम्ही जर भारतातल्या गावागावामध्ये जाल किंवा तुम्ही तिथल्या पंचायती राज समजून घ्याल तेव्हा तिथली एखादी जी बाई पंच झालेली असते ती अतिशय डायनामिक असते. म्हणजे तिचं शिक्षण भलेही 10वी झालेलं असेल किंवा 12वी झालेलं असेल, पण तिच्या गावातल्या सगळ्या समस्या तिला माहिती असतात आणि त्याचं सोल्युशन ती काढत असते तिच्यापर्यंत. मी मध्ये एका स्वच्छ भारतची अँबॅसेडर म्हणून बरीच वर्ष, म्हणजे मोदी तेव्हा नुकतेच पंतप्रधान झाले होते आणि त्यांनी ते भाषण केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी खूप मोठा ड्राईव्ह बांधला होता की प्रत्येक घरामध्ये टॉयलेट बांधायचं. तर मी मध्य प्रदेशमधल्या एका अतिशय छोट्या गावामध्ये गेलो होतो. म्हणजे त्याचं उपऱ्यांची संख्या जंतर मला वाटतं 70-80 वगैरे वाढी होती ती, खरं सांगायचं तर. आणि तिथली जी सरपंच होती ती 10वी शिकलेली मुलगी होती, मुलगीच होती. म्हणजे 27-28 वर्षांची मुलगी, लग्न वगैरे झालेलं होतं, मूल होतं तिला. आणि तिला सगळं माहिती होतं की घरामध्ये कुणाच्या घरी टॉयलेट नाहीये, कुणाच्या घरी मुली आहेत. आणि तिने मला सांगितलं होतं, म्हणजे तिच्या शहरी नाही पण तिथल्या लोकल हिंदी डायलेक्ट मध्ये, की ये जो टॉयलेट है ना, ये दिस इज नॉट फॉर द विमेन हु आर ऑलरेडी इन देयर 35 एज ग्रुप, दिस इज फॉर द यंगर गर्ल्स.
की त्यांना या टॉयलेटची सवय जेव्हा लागेल 10व्या वर्षी 12व्या वर्षी, तेव्हा त्यांची जी पिढी आहे ती पूर्णपणे ही सॅनिटेशन शिकेल, हायजीन शिकेल आणि त्याच्या पुढच्या पिढ्या अर्थातच शिकतील. हे पुढे बघण्याचं, काळाच्या पुढे बघण्याचं जी एबिलिटी आहे ती तिच्याकडे होती आणि हे मला फार इन्स्पायरिंग वाटतं. ताई, खरंच हे खूप सकारात्मक चित्र आहे. महिला दिनाच्या निमित्ताने आपण बोलतोय आणि या पॉझिटिव्ह नोटवर या सगळ्या गप्पांचा शेवट आपण करूयात. खरंच अशा महिलांचं प्रमाण आणि जर डोळस महिलांचं प्रमाण जर राजकारणात वाढलं किंवा एकूणच महिला असो की पुरुष असो, तर नक्कीच जे मोदीजींचं स्वप्न आहे की 2047ला भारत विकसित करणं, त्यासाठी या सगळ्यांचाच खूप मोठा आधार ठरेल आणि मोठं पाठबळ त्यासाठी तयार होईल. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी बखर लाईफ कडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भारतीय संस्कृती, धर्म इथपासून ते महिला आणि राजकारण ह्या विषयापर्यंत तुम्ही आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल मनापासून आभार. मला इथे बोलावल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.